ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरे कृष्णा. तर आपण गीतेच्या पहिल्या अध्यायाचा अभ्यास करत आहोत. तर आज आपला मला वाटते चौथा दिवस आहे. तर याच्यामध्ये आपण वैदिक ग्रंथांचे प्रकार बघितले. श्रुती, स्मृती, व्यासदेवांनी का त्यांना लिखित रूपामध्ये ठेवलं हे पण बघितलं. आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये का ग्रंथ आहेत याची चर्चा केली. नंतर भगवद्गीता कुठल्या प्रकारचा ग्रंथ आहे, महाभारताचा कसा भाग आहे, भगवद्गीतेमध्ये किती श्लोक, किती अध्याय, अध्याय कसे तयार झाले, असे थोड्या छोट्या स्वरूपामध्ये चर्चा केली. नंतर मग आपण गीतेला सुरुवात होताना पहिल्या श्लोकामध्ये धृतराष्ट्राची मानसिकता बघितली आणि धृतराष्ट्राच्या प्रश्नाच्या उत्तराला संजयने सांगितलं की दुर्योधन हा द्रोणाचार्यांसोबत काय बोलत आहे. तर द्रोणाचार्यांना दुर्योधन दोन्ही साईडच्या सैन्याबद्दलचं वर्णन करतो आणि हे सर्व झाल्यावरती मग युद्ध सुरू होणार होतं की जेव्हा सर्वजण शंख वगैरे वाजत होते तेव्हा अर्जुन भगवंतांना म्हणतो की मला दोन्ही सैन्याच्या मध्ये घेऊन चल. तर कृष्ण त्याला दोन्ही सैन्याच्या मधोमध घेऊन जातात आणि तिथे अर्जुन बघतो की सर्व तर माझे नातेवाईकच आहेत ज्यांच्यासोबत मला लढायचं आहे. तेव्हा अर्जुन गोंधळामध्ये पडतो. त्याचं मन भ्रमित होतं. शरीरामध्ये म्हणजे आग लागली असं वाटतं. घसा कोरडा पडतो. अंगावरती काटा आल्यासारखं वाटतं आणि अर्जुन म्हणतो की मी इथे उभा नाही राहू शकत. मग तिथून आपण बघितलं की पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाने युद्ध न करण्यासाठी 4 कारणं दिलीत आणि वर करता जर बघितलं तर चारही कारणं बरोबर वाटतात आणि असं वाटतं की कृष्ण का हिंसा करायला सांगतायत. तर ते 4 कारणांपैकी आपण 2 कारणांचा अभ्यास केला आतापर्यंत. पहिलं कारण होतं की नातलगांबद्दलचा करुणा किंवा दया आणि दुसरं कारण होतं की नातेवाईक नसताना मी आनंदाचा उपभोग कसा करणार, की हेच लोक जर नाही आहेत तर मग हा आनंद कसा काय मला मिळणार, कारण हे सर्व जर मेल्यावरती मग काय उपयोग. असे 2 कारण अर्जुन आतापर्यंत देतो. आता आपण आज श्लोक 36 पासून बघणार आहोत. 36, 37 आणि 38 मध्ये अर्जुन युद्ध न करण्याचं तिसरं कारण देतो. तर तिसरं कारण आहे की याच्यामुळे आपल्याला पाप लागेल. आपण म्हणतो ना पाप आणि पुण्य. तर अर्जुन इथे एक कारण देतो की जर मी आपल्या स्वजनांची हत्या केली तर मला यामुळे पापकर्म लागतील. तर त्याची आपण ती चर्चा करूया. श्लोक नंबर 36 मध्ये पापमेव आश्रयेत अस्मात् हत्वेतान आततायिन तस्मान् नारा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान् सुबान्धवान् स्वजनमी कथं हत्वा सुखिनः स्याम माधव. की जर या लोकांचा आपण यांना जर आपण मारलं तर मला पाप कर्म लागतील असं अर्जुन म्हणतोय आणि स्वतःच तिथे काय म्हणतो की हे आततायी लोक आहेत. तर आततायी कोणाला म्हणायचं याच्याबद्दल प्रभुपादाने तात्पर्यामध्ये सांगितलंय. पान नंबर 48 मध्ये तुम्ही बघू शकता की आतताईची व्याख्या काय आहे. की जो एखाद्या व्यक्तीला विष देतो. एक मिनिट मी याला बंद करतो. जो एखाद्या व्यक्तीला विष देतो किंवा घराला आग लावणारा, शस्त्राने आघात करणारा, जमीन हिरावणारा, अशा आततायी लोकांचं वर्णन काही शास्त्रामध्ये करण्यात आलेलं आहे. तर ही जी शास्त्र आहेत, तर बघा शास्त्रांचे पण प्रकार असतात. जसं की गणिताचे पुस्तकं आहेत, पण गणिताच्या पुस्तकांचे प्रकार असतात की समजा पहिलीचं गणित, 10वीचं गणित, 12वीचं गणित, ग्रॅज्युएशनचं गणित आणि PhDचं गणित. तर सगळी गणितच आहेत, गणिताचीच पुस्तकं आहेत, परंतु त्याच्यामध्ये स्तर आहेत. पहिलीच्या गणिताच्या पुस्तकापेक्षा ग्रॅज्युएशनचं पुस्तक नक्कीच थोडंसं जास्त कठीण असणार. तसे सगळे शास्त्रच आहेत, परंतु शास्त्राचे पण प्रकार करण्यात आलेले आहेत. काही शास्त्रांना नीतिशास्त्र म्हटलं जातं.
नीतिशास्त्र आणि समाजशास्त्र, की नैतिक मूल्यांनी व्यक्तीने कसं जीवन जगावं. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा दुसरे वरचे जे शास्त्र आहे त्यांना धर्मशास्त्र म्हटलं जातं, धार्मिक वागणुकीसाठी. धर्मशास्त्रापेक्षा थोडीच्या वरच्या स्तरावरची जी शास्त्र आहेत त्यांना ज्ञानशास्त्र म्हटलं जातं. ज्ञानशास्त्र आत्म्याबद्दलचं ज्ञान देते. आणि वैष्णवांच्या अंडरस्टँडिंग नुसार सर्वात वरचे जे शास्त्र आहे ते म्हणजे भक्तिशास्त्र. त्याच्यामुळे संस्कृत भाषेत लिहिले म्हणून सगळे पुस्तक एकसारखे आहेत असं नाहीये. आता समजा गणित तरी सगळ्या गणितामध्ये एक दोनच असणार आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की सगळे गणिताचे पुस्तकं सारखेच आहेत. तसे शास्त्रामध्ये पण क्रम लावण्यात आलेला आहे, की नीतिशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, धर्मशास्त्र, ज्ञानशास्त्र आणि भक्तिशास्त्र. तर हे जे आततायी लोकांची जी व्याख्या दिली कधी कधी बातम्यामध्ये पण येतं हा आततायी आहे. तर आततायी कोणाला म्हणायचं याची व्याख्या नीतिशास्त्र किंवा अर्थशास्त्रामध्ये दिली आहे. तर तुमच्याकडे जर गीता सुबोधिनी असेल तर मला वाटतं त्या प्रभूजींनी त्या पुस्तकाचा संदर्भ दिला आहे. कदाचित हे मनुस्मृतीमधून त्यांनी घेतलंय आततायीची व्याख्या. हा मनुस्मृतीमध्ये 8व्या स्कंदात 350 नंबरचा श्लोक आहे. तिथे आततायी व्यक्तीची व्याख्या दिली आहे. तर अर्जुन काय म्हणतो की ठीक आहे की भगवंता तुम्ही म्हणताय की आततायी लोक आहेत ते यांना मारलं पाहिजे, परंतु ही व्याख्या नीतिशास्त्रानुसार आहे की अशा लोकांना मारावं. परंतु नीतिशास्त्रापेक्षा श्रेष्ठ शास्त्र आहे धर्मशास्त्र. धर्मशास्त्र म्हणते की मा हिंसात सर्व भूतानी, की हिंसा करू नये. तर इथे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की अर्जुन हा एक कोणी काही साधारण व्यक्ती नाही, अर्जुनाला पण शास्त्राचं खूप ज्ञान होतं. तर अशा गोंधळलेल्या अवस्थेमध्ये पण अर्जुन शास्त्रामधून संदर्भ सांगतोय की जरी आततायी लोकांना मारलं पाहिजे असं विधान आहे, परंतु हे विधान असणाऱ्या शास्त्रांपेक्षा कुठल्याही प्रकारची हिंसा करू नये असे सांगणारे शास्त्र अधिक श्रेष्ठ आहेत, असं अर्जुन भगवंतांना इथे सांगतोय. आणि काय म्हणतो की कृष्णा धार्तराष्ट्रांस बांधवान स्वजनमी कथम हत्वा सुखीन श्याम माधव, की आपल्या जवळच्या नातेवाईकांना मारून कधी कोणी सुखी होतं का. आणि इथे तो भगवंतांसाठी माधव हा शब्द वापरतो. तर माधव या शब्दाचा अर्थ होतो लक्ष्मीचा पती. लक्ष्मी देवीच्या पतीला माधव असं म्हटलं जातं. तर अर्जुनाला असं म्हणायचं की लक्ष्मी ही तर भाग्याची देवता आहे, तर जिथे लक्ष्मी आहे तिथं भाग्याचा उदय झाला पाहिजे. परंतु कृष्णा तू तर मला अशा गोष्टीकडे घेऊन चलाय तिथं माझं दुर्भाग्य होईल. तर हा एका पद्धतीने विरुद्ध अर्थी शब्दाने अर्जुन कृष्णाला इथे बोलत आहे. परंतु प्रभुपाद तात्पर्यामध्ये पण सांगतात की अर्जुनाला हे समजत नाही की जिथे लक्ष्मीचा पती आहे तिथे दुर्भाग्य कसं काय असू शकेल. हे असं म्हणण्यासारखं आहे की सूर्य आहे पण अंधार आहे. आता समजा सूर्य असताना अंधार असू शकत नाही, कारण सूर्याची ती एक प्रॉपर्टीच आहे किंवा एक लक्षण आहे की प्रकाश देणे. तसं भगवंत हे लक्ष्मीचे पती असल्यामुळे भगवंत जे काही कार्य करायला सांगतील त्या कार्यामध्ये कधीच दुर्भाग्य येऊ शकत नाही. परंतु अर्जुन इथे गोंधळ असल्यामुळे ते म्हणतो की कथम सुखीन श्याम माधव, हे माधव तुझं नाव माधव आहे आणि तुझ्या नावानुसार मला तर भाग्य मिळायला पाहिजे, परंतु असं कार्य करायला होतो की ज्यामुळे दुर्भाग्य होईल. तर इथे अर्जुनाची चूक होते. इथं लक्षात ठेवण्याचे मुद्दे हे आहेत की शास्त्रामध्ये पण क्रम आहे. नीतिशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, नंतर धर्मशास्त्र, नंतर ज्ञानशास्त्र आणि नंतर भक्तिशास्त्र, असे शास्त्रांचे पण क्रम आहेत. तर अर्जुन काय म्हणतोय की जरी आततायी ही व्याख्या नीतिशास्त्रानुसार आहे, परंतु त्याच्यापेक्षा श्रेष्ठ धर्मशास्त्र आहेत, की धर्मशास्त्र सांगते की हिंसा करू नये. तर याचं खंडन पुढच्या अध्यायामध्ये भगवंत करतील की तू बोलताना तर खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करतोय, परंतु तू एवढा हुशार नाही आहेस, असे भगवंत अर्जुनाला बोलतील. तर इथे फक्त एवढं लक्षात ठेवा की अर्जुन पण कसा शास्त्रामधून भगवंतांना संदर्भासहित बोलत आहे. बऱ्याचदा आपल्यामध्ये काय होतं की जेव्हा आपण कधी संकटामध्ये येतो किंवा आपलं कोणाशी भांडण होतं किंवा खूप काही मोठं संकट आहे, समजा शारीरिक संकट आहे किंवा आर्थिक संकट आहे, तर त्यावेळेस आपण काहीतरी चुकीचं बरबळतो, रागामध्ये कोणाला जे नाही बोलायला पाहिजे ते बोलून जातो. परंतु तिथे आपल्याला आणि आपल्या सामान्य व्यक्तीमध्ये आणि अर्जुनामध्ये काय फरक आहे ते आपण बघू शकतो की त्या कठीण प्रसंगी पण तो शास्त्रातून बोलतोय. म्हणजे तो व्यक्ती खरंच महान असला पाहिजे.
तर आता आपण एवढ्या गीतेचा अभ्यास करतो, भागवतांचा अभ्यास करतो, परंतु जेव्हा आपापसामध्ये आपला कधी जर भांडण झालं तर लगेच आपण आरेतुरेवरती येऊन जातो. याचा अर्थ काय आहे की ते शास्त्र आपण केवळ बुद्धीने ऐकले परंतु अंतःकरणामध्ये उतरलं नाही. जेव्हा शास्त्र अंतःकरणामध्ये उतरेल तेव्हा व्यक्ती शास्त्रानुसार बोलेल. याला कधी कधी लोक शास्त्रचक्षु म्हणतात. शास्त्र चक्षु म्हणजे डोळे. हे सगळं काही शास्त्राच्या संदर्भानुसार बघणे. तर ही खूप प्रगत व्यक्तीचं लक्षण आहे की अशा कठीण प्रसंगी सुद्धा मनाला संयम ठेवून शास्त्रानुसार बोलणे. हेच आपण वसुदेव आणि देवकीच्या विवाहाच्या प्रसंगी पण बघतो. जेव्हा कंस देवकीला मारण्यासाठी तलवार बाहेर काढतो आणि तिचं मस्तक कापणारच होता, त्यावेळेस जर तुम्ही वसुदेवांनी कशा पद्धतीने कंसाला समजावून सांगितलं हे जर वाचलं तर तेव्हा आपल्याला वसुदेव किती महान होते हे कळेल, की किती वेगवेगळ्या पद्धतीने वसुदेव त्याला सामदंड, भेद, शास्त्र, नीतिमत्ता या सगळ्या गोष्टीने कंसाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते की तू जे करत आहेस ते योग्य नाहीये. तर माझा सांगण्याचा प्रयत्न काय आहे की जे महान व्यक्ती असतात ते अशा कठीण प्रसंगी पण शास्त्राच्या शिकवणुकीपासून दूर जात नाही. तर ते नेहमी त्याच्या आधारावरतीच बोलतात. तर अर्जुनाच्या वागण्यामध्ये काय चूक आहे प्रभुपाद इथे आधीच सांगतात. भगवंत समोर सांगणार आहेत, परंतु प्रभुपाद तात्पर्यामध्ये जर तुम्ही पान नंबर 48 मध्ये बघितलं तर प्रभुपाद काय म्हणतात, आतताईंना मारणे हे सामान्य मनुष्याला शोभेल असेच आहे. आतताई मनुष्याला मारलं पाहिजे असं नीतिशास्त्रांचं म्हणणं आहे. स्वभावतःच अर्जुन हा साधू वृत्तीचा होता आणि त्याच्याशी तो साधू वृत्तीला अनुसरून वागू इच्छित होता. पण अशा प्रकारची साधू वृत्ती क्षत्रियांसाठी योग्य नसते. आपण काल पण याच्यावरती थोड्या प्रमाणामध्ये चर्चा केली होती की अहिंसेचं तत्वज्ञान साधू संतांनी बोलणं हे चांगलं आहे, परंतु सीमेवरती रक्षण करणारा सैनिक अहिंसेबद्दल नाही बोलू शकत, कारण त्याच्याकडून त्याची अपेक्षा नाहीये. किंवा जज अहिंसेबद्दल बोलू शकत नाही. समजा एखाद्या व्यक्तीने 4-5 खून केले आणि त्याला आता मृत्यूदंडाची शिक्षा द्यायची, तेव्हा जज नाही म्हणू शकत की याला मृत्यूदंड दिला तरी हिंसा होईल. तर अर्जुनाची ही चूक होतीये. अहिंसा हे चांगलं तत्वज्ञान आहे, परंतु ते क्षत्रियांसाठी नाहीये. जसं की पोलिसांसाठी, सैनिकांसाठी, अशा लोकांसाठी गरजेनुसार त्यांना हिंसा करावी लागते. तर अर्जुनाची ही चूक होते हे प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात. आणि हे समजावून सांगताना प्रभुपाद भगवान रामांचं उदाहरण देतात. प्रभुपाद म्हणतात की भगवान राम इतके साधू वृत्तीचे होते की आजही लोक म्हणतात की रामराज्य पाहिजे, रामराज्य पाहिजे. परंतु प्रभू रामचंद्रांनी कधीच भ्याडपणा दाखविला नाही. रामांच्या पत्नीचे सीतेचे अपहरण करणारा रावण आतताई होता, पण श्रीरामाने त्याला असा काही धडा शिकविला की त्याची तुलना जगाच्या इतिहासामध्ये कोणाशीही करता येणार नाही. तर प्रभुपाद कोणता मुद्दा सांगण्याचा प्रयत्न करतायत की राम हे इतके साधू वृत्तीचे होते की सगळ्यांचे त्यांच्यावरती प्रेम होतं, परंतु साधू वृत्तीचे होते म्हणून त्यांनी अहिंसेचा प्रचार नाही केला की अरे रावणासोबत कसं काय युद्ध करायचं. तर सांगण्याचा मुद्दा काय आहे इथे की गरजेनुसार हिंसा पण आवश्यक आहे. राजकीय कारणासाठी स्वजनांची हत्या करण्यापेक्षा साधुवृत्ती आणि धर्माच्या आधारावर त्यांना क्षमा करणे हेच योग्य आहे असं अर्जुनाला वाटत होतं. आणि शेवटी प्रभुपाद तात्पर्याच्या शेवटी माधव या शब्दाबद्दल बोलतात, ज्याची आपण आता चर्चा केली. श्रीकृष्ण हे लक्ष्मीचे किंवा भाग्यदेवतेचे पती असल्यामुळे अर्जुनाला त्यांना हे दर्शवायचे होते की त्यांनी ज्यामुळे त्याच्यावर दुर्भाग्य कोसळेल अशी गोष्ट करण्यास त्याला प्रेरित करू नये. परंतु वास्तविकपणे श्रीकृष्ण हे भक्तांनाच काय तर इतरांनाही दुर्भाग्याकडे कधीच नेत नाहीत. जशी आपण चर्चा केली की सूर्य उगवलाय म्हणजे अंधार नसणारच आहे, तसं भगवंत जेव्हा कोणाच्या आयुष्यामध्ये आहेत तेव्हा दुर्भाग्य येणं शक्यच नाही, परंतु अर्जुन या गोंधळाच्या परिस्थितीमध्ये त्याला इथं असं वाटतं. तर इथे आपण अर्जुनाचे युद्ध न करण्याचं एक तिसरं कारण बघितलं की त्याला वाटतं की पाप लागेल, परंतु त्याच्या विचार करण्यामध्ये काय चूक आहे याची पण आपण प्रभुपादाच्या तात्पर्यानुसार चर्चा केली. आता आपण श्लोक नंबर 37 आणि 38 बघूया. इथे अर्जुन पुढचं काय म्हणजे पापाबद्दलच आणखीन अर्जुन बोलतो. इथे तो काय सांगतोय की यद्यपि त्यानं पश्यन्ति लोभोपहत चेतसा कुलक्षयी कृतम दोषम मित्रद्रोहेचे पातकम. पातक म्हणजे पाप, तुम्ही कधी शब्द ऐकला असेल. परत हा पापाबद्दलच बोलतोय. कथम न गेयम अस्मापि पापाद अस्मान निवर्तितुम कुलक्षयी कृतम दोषम प्रपश्यद्भिर जनार्दन.
तर इथे दुसरं पण कारण येते, ते आपण समोर बघणार आहोत. तर इथे पण तो काय म्हणतो की मग भगवंत त्याला म्हणतील, अरे तू एवढा तत्वज्ञान बोलतोय की अहिंसा अहिंसा आणि आपल्या लोकांना मारू नये, परंतु ते तर तुला मारण्यासाठी उभे आहेत. तर अर्जुन बोलतो त्यांना समजत नाही, पण आपल्याला पण नाही समजायला पाहिजे का? ते तर ते मूर्ख आहेत म्हणून मग मी पण मूर्ख होऊ का? असं अर्जुनाला इथं बोलायचंय. एका दृष्टिकोनातून अर्जुन हा खूप चांगल्या स्वभावाचा व्यक्ती होता, परंतु थोडंसं अंडरस्टँडिंग मध्ये तिथे चूक झाली. एखाद्या क्षत्रियाला विरुद्ध पक्षाने युद्धासाठी किंवा द्यूत क्रीडेसाठी निमंत्रित केले, तर त्याने ते नाकारणे योग्य नसते. असा एक शास्त्राचा नियम आहे. तुम्हाला वाटल्यास मी पुढच्या वेळी श्लोक सांगेल, तो कुठल्या ग्रंथामधून आहे. तो श्लोक सांगतो की जर क्षत्रियाला युद्धासाठी आणि जुगारासाठी जर आमंत्रण दिलं, तर तो नकारू शकत नाही. म्हणून कधी कधी लोक म्हणतात की युधिष्ठिर महाराजांनी का जुगार खेळला? तर क्षत्रियांसाठी आव्हान नाकारणे हे योग्य नाही, म्हणून त्यांना जुगार खेळावा लागला. हे एक त्याचं कारण आहे. परंतु अर्जुनाला काय वाटतं की पण असं युद्ध केल्यामुळे जगाचं नुकसान होणार आहे, त्याच्यामुळे मी युद्ध करणार नाही आणि याच्यामुळे मला पातक लागेल. आणि पुढचं एक कारण या 38 नंबर श्लोक मध्येच आहे, परंतु त्याच्या चांगल्या पद्धतीने 39 मध्ये आहे, तिथे आपण चर्चा करूया. तर इथे अर्जुन काय सांगतो की ते लोक जरी मूर्खासारखे वागत असले तरी मी का मूर्खासारखा वागू? त्यांना समजत नाही कसं वागावं, परंतु मला समजतं. तर हे झालं अर्जुनाचं युद्ध न करण्याचं तिसरं कारण, की युद्ध केल्यामुळे मला पाप लागेल. आता युद्ध न करण्याचं चौथं आणि शेवटचं कारण या अध्यायामधलं, ते म्हणजे कुळाचा नाश. तर त्याच्याबद्दल आपण आता चर्चा करूया. कुळाच्या नाशाबद्दल अर्जुन श्लोक नंबर 39 ते 43 पर्यंत बोलतो. श्लोक नंबर 39 आहे. तुम्हाला मध्ये कुठेही काही जर एखादा मुद्दा सांगायचा आहे किंवा काही प्रश्न असेल तर तुम्ही मध्ये कधी पण बोलू शकता. श्लोक नंबर 39 आहे. कुलक्षय प्रणाशंती कुलधर्मा सनातना धर्मे नष्टे कुलम कृष्णम अधर्मो अभिभवत्युत. की अर्जुन म्हणतो की या युद्धामुळे काय होईल कृष्णा, की सगळे जे कुळामधले ज्येष्ठ लोक आहेत ते लोक मारले जातील. समजा यांच्या साईडने द्रोण आहे, भीष्म आहे किंवा सोमदत्त, आपलं तो काय त्याचं नाव, भूरिश्रव, असे हे जे ज्येष्ठ लोक आहेत ते मारले जातील. आणि हे मारल्यामुळं काय होईल की कुळाची परंपरा नष्ट होईल. आपल्याकडे पण गावाकडे तुम्ही बघा की एखाद्या व्यक्तीचा जेव्हा मृत्यू होतो, तेव्हा मृत्यू झाल्यावरती काय करायचं हे बऱ्याचदा म्हाताऱ्या लोकांनाच माहिती असतं, की कारण त्यांनी बरेच मृत्यू बघितलेले असतात, किंवा लग्नाच्या वेळेस कसा विधी करायचा हे कुटुंबातल्या ज्येष्ठ व्यक्तीलाच माहिती असतं. तर ह्या ज्या परंपरा आहेत त्या ज्येष्ठ व्यक्तीकडून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात. आता तरी या पिढीला कशामध्येच इंटरेस्ट नाही, तर त्यांना कसं समजणार ते माहिती नाहीये. परंतु ह्या ज्या आपापल्या काही काही कुटुंबांची कुळदैवत असते किंवा काही कुटुंबाच्या काही प्रथा असतात, की वर्षामध्ये या दिवशी गावाला जेवण देणे किंवा आणखीन काही उपवास ठेवणे. तर हे सगळ्या गोष्टी एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे कुटुंबातले ज्येष्ठ लोक पास करतात, कारण त्यांना बघून पुढची पिढी शिकते. तर अर्जुनाला इथे काय भीती आहे की जर अशी जर कुटुंबातले ज्येष्ठ लोक जर या युद्धामध्ये वारले गेले, मग या परंपरांना पुढच्या पिढीला कोण सांगेल? त्याच्यामुळे काय होईल, धर्मे नष्टे कुलम आणि कृष्णम अधर्म अभिभवती होतं, की धार्मिक परंपराचा नाश झाल्यामुळे अधर्म वाढेल, कारण लोकांना माहितीच राहणार नाही धर्म काय आहे. तर तात्पर्यामध्ये पण प्रभुपाद सांगतात, जन्मापासून ते मृत्यूपर्यंत होणाऱ्या सर्व पवित्र संस्कारांसाठी कुटुंबातील वरिष्ठ व्यक्ती जबाबदार असतात. जसे की नामकरण संस्कार आपल्याकडे असताना कधी कुणाकडे 10व्या दिवशी किंवा 5व्या दिवशी नाव ठेवलं जातं. नंतर उपनयन संस्कार, विवाह संस्कार आणि सर्वात शेवटी त्याला आपण काय म्हणतो अंत्येष्टी किंवा अंतिम संस्कार. असे आपल्या सनातन धर्मामध्ये काही विविध प्रकारचे संस्कार आहेत आणि हे संस्कार कुटुंबामधल्या ज्येष्ठ लोकांना माहिती असतात. त्यांना बघून समोरची पिढी शिकते. पण अशा ज्येष्ठ व्यक्तीच्या मृत्यूमुळे कुटुंबातील वंश परंपरागत संस्कार नष्ट होतात आणि यामुळे काय होतं, कुटुंबातील तरुण सदस्य अधार्मिक गोष्टी करण्यास प्रवृत्त होऊ शकतात, कारण त्यांना धार्मिक गोष्टी सांगणारा कोणी नाहीये आणि आपल्या आध्यात्मिक मुक्तीची संधीही गमावू शकतात. म्हणून कोणत्याही कारणासाठी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीची हत्या होऊ देऊ नये, असं एक कारण अर्जुन इथे देतोय. आणि या कारणामध्ये काय चूक आहे त्याचं उत्तर पण भगवंत समोर देणारच आहेत.
इथे गीता सुबोधिनीमध्ये त्यांनी आधीच सांगितलं की याचं उत्तर काय आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये श्लोक नंबर 45-46 आणि तिसऱ्या अध्यायामध्ये श्लोक नंबर 24 मध्ये याचं उत्तर दिले, तेव्हा आपण परत चर्चा करू. इथे फक्त एवढं लक्षात ठेवा की हे चौथं कारण आहे. मग श्लोक नंबर 40 मध्ये अर्जुन काय म्हणतो की अशा प्रकारे अधर्म वाढल्यावर काय होईल? तर साखळी काय आहे? कुटुंबामध्ये धार्मिक संस्कारासाठी वयोवृद्ध लोक जबाबदार असतात. हे तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल ना तुमच्या आपापल्या घरी की वडील किंवा आजोबा लोकांना या गोष्टी कशा करायच्या माहिती असते, तुम्ही बघितलं असेल ना? सगळ्यांना माझा आवाज येतोय का? येतोय ना? तर या कुटुंबातल्या विविध प्रकारच्या प्रथा घरातले ज्येष्ठ लोक करतात, हे तुम्ही करताना कधी बघितले की नाही बघितलंय? बघितलंय ना? तर हे सावंत सर कुठे आहात तुम्ही? आहेत ना? तर हे तर बघितलं असेल ना की हे संस्कार ह्या गोष्टी करण्याचं नॉलेज खास करून वृद्ध लोकांनाच असतं. आता आता मी स्वतः तर कधीच अंतिम संस्कार बघितला नाहीये. त्याच्यामुळे मला माहित पण नाही की कसं करतात. त्याच्यामुळे मी एकदा घरी विचारलं, "अरे आपल्या घरी जर कोणाचा मृत्यू झाला तर कसं होईल?" तर मला घरचे बोलले की जे आपल्या समाजामध्ये जे ज्येष्ठ लोक असतात त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती असतात. तर त्याची जबाबदारी ते घेतात आणि मग एका पिढीपासून दुसरी पिढी शिकत जाते. तर याचीच अर्जुनाला भीती होती की या लोकांचा मृत्यू झाला तर मग हे संस्कार पुढे कसे जातील. आणि श्लोक नंबर 40 मध्ये अर्जुन पुढची काय भीती सांगतोय. समजा कुटुंबातले ज्येष्ठ लोकांचा मृत्यू झाला. ज्येष्ठ लोकांचा मृत्यू झाल्यामुळे धार्मिक गोष्टी पुढच्या पिढीला माहिती नाही होणार. पुढच्या पिढीला धार्मिक गोष्टी माहिती नाही झाल्यामुळं ते लोक अधार्मिक गोष्टी करायला सुरुवात करतील. आणि जेव्हा पुरुष अधार्मिक होतील तेव्हा त्याचा परिणाम स्त्रियांवरती पण होईल आणि स्त्रिया पण अधार्मिक होतील. आणि स्त्रिया जेव्हा अधार्मिक होतील तेव्हा त्यांचं पावित्र्य नष्ट होईल. आणि जेव्हा स्त्रीचं पवित्रता नष्ट होते आणि अशा दुसंगतीपासून जी संतती जन्माला येईल ती वर्णसंकर असेल. तर अशी खूप मोठी साखळी आहे. तर असं नाही की केवळ आपल्या सनातन धर्मामध्ये स्त्रियांना जबाबदार धरलं जातं. ऍक्च्युली खरी जबाबदारी पुरुषांची आहे. जर पुरुष चांगल्या पद्धतीने वागतील तर आपोआपच कुटुंबामध्ये सगळे लोक धार्मिक असतील. परंतु जर पुरुषच अधार्मिक वृत्तीचं कार्य करतोय आणि सगळ्या धार्मिक परंपरा नष्ट झाल्या, तुम्ही आता बघू शकता की आधुनिक काळामध्ये मुलं मुली जे मॉडर्न कपडे वगैरे घालतात, तर या लोकांना बऱ्याचदा माहिती पण नसतं की गीता काय आहे किंवा आपली संस्कृती काय आहे. मग असे लोक लिव्ह इन रिलेशनशिप किंवा असे जे नवीन नवीन प्रकार घडतायत याच्या मार्गाला लागतात आणि अशा गोष्टीतून जी संतती जन्माला येते ती कनिष्ठ प्रकारची असते किंवा अधार्मिक असते. त्याच्या मागचं सायन्स काय आहे? असं म्हटलं जातं की व्यक्तीच्या कर्मानुसार विशिष्ट प्रकारचा आत्मा त्या व्यक्तीकडे आकर्षित होतो जन्म घेण्यासाठी. भागवतांच्या 3ऱ्या स्कंदामध्ये एक श्लोक आहे. स्त्रिया प्रविष्ट उदरम पुंसोरे कर्मणा दैव नेत्रेन जंतुर्देहोपपत्तये स्त्रिया प्रविष्ट उदरम पुंसोरेत कनाश्रया. की दैव आणि कर्माच्या प्रभावाखाली म्हणजे त्या स्त्री आणि पुरुषाचे जे कर्म आहेत आणि जे आत्म्याला जन्म घ्यायचा आहे, आत्मा तर जन्म घेत नाही परंतु शरीर धारण करायचंय, त्याचे कर्म जेव्हा मॅच होतात त्या मॅचिंग नुसार असा मुलगा त्या घरी जन्म घेतो. त्याच्यामुळे बऱ्याचदा आई वडील म्हणतात की हा आम्हाला त्रास देण्यासाठी जन्माला आलाय. तर हे काही खोटं नाहीये. तर कर्मानुसार असे लोक जन्माला येतात. तेव्हा अधार्मिक व्यक्तीच्या संपर्कामध्ये जर आपण एखाद्या संततीला जन्म देऊ तर त्या व्यक्तीच्या पापमय कर्मामुळे तशा प्रकारचा आत्मा आकर्षित होतो आणि मग अशी दुष्ट पिढी जन्माला येते. तर याची भीती अर्जुनाला आहे. रूपांतर तात्पर्यामध्ये तेच सांगतात पान नंबर 50 वरती. जीवनातील शांती, भरभराट आणि आध्यात्मिक प्रगती यासाठी समाजामधील सभ्य लोकांची संख्या हे मूलभूत आधार आहे. जर सगळेच असे दुष्ट पद्धतीने जन्माला आले तर ते दुष्टच काम करणार. समाजामध्ये शांतता कशी राहील? चांगल्या लोकांची समाजामध्ये संख्या वाढावी यासाठीच वर्णाश्रम धर्मातील मूळ तत्वांची रचना करण्यात आली आहे. अशी सभ्य संतती स्त्री जातीच्या पावित्र्यावर आणि एकनिष्ठतेवर अवलंबून असते. म्हणजे केवळ स्त्रीची जबाबदारी आहे असा अर्थ नाहीये.
आपण आधी पूर्ण साखळीच बघितली की कसं पुरुष अधार्मिक होतात तेव्हा स्त्रिया पण अधार्मिक होतात आणि मग अशी लोक जन्माला येतात. अं, तर बघा, अं, जो आकर्षणाचं जे बळ आहे ना, स्त्री पुरुष आकर्षणाचे जे बळ आहे ते ऍक्च्युली खूप स्ट्रॉंग आहे. आपण सगळ्याच जीवजंतूमध्ये बघू शकतो. प्राणी, पशु, पक्षी, मनुष्य, स्त्री पुरुषामध्ये आकर्षण हे नैसर्गिक आहे. परंतु जर व्यक्तीला व्यवस्थित संस्कार नसतील लहानपणापासून, आणि तर अशा व्यक्तीला या आकर्षणाच्या बळावरती नियंत्रण करणं खूप कठीण जातं. असे लोक काही चुकीच्या पावलं उचलतात आणि चुकीच्या लोकाला जन्म देतात. खास करून समजा जी लोक ब्रह्मचारी आश्रमामध्ये किंवा संन्यास आश्रमामध्ये आहेत, तर एका दृष्टिकोनातून आपण निसर्गाच्या विरुद्ध जातोय की स्त्री पुरुषांनी एकत्र राहणं ही एक नैसर्गिक गोष्ट आहे, कारण ते एकमेकांप्रती आकर्षित असतातच. परंतु जर याच्यापासून वाचायचं असेल तर एकच मार्ग आहे की एक तर त्या व्यक्तीवरती खूप चांगले संस्कार झालेले असले पाहिजे किंवा त्याला शास्त्रामध्ये, भगवंतांच्या नामामध्ये आणि अध्यात्मामध्ये रुची निर्माण झाली पाहिजे. तरच व्यक्ती या आकर्षणावरती विजय प्राप्त करू शकतो. त्यासाठी ही ओळ लिहिलेली आहे. विविध धार्मिक व्रत वैकल्ये करण्यात मग्न राहिल्यास स्त्रिया व्यभिचाराच्या वाममार्गाकडे जाण्यास प्रवृत्त होणार नाहीत. तरी फक्त स्त्रियांसाठीच नाहीये, पुरुषांसाठी पण आहे. कारण हे जे आकर्षणाचा जो बळ आहे हे खूप स्ट्रॉंग आहे, आपल्या सगळ्यांना स्वीकारावंच लागेल. आणि खास करून तरुण वयामध्ये अशा चुका होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्याच्यामुळं इथं असं समजून करून घेऊ नका की फक्त स्त्रियांनीच उपवास केले पाहिजे, स्त्रियांनीच व्रत केलं पाहिजे, असं नाही. मग आधी पुरुषाला पण तर गुरुकुलमध्ये पाठवायचे ना 25 वर्षापर्यंत, की जेणेकरून की तो एक चांगल्या संस्काराचा, चांगल्या चारित्र्याचा व्यक्ती घडेल. तर या ओळीचा अर्थ काय की विविध व्रत वैकल्य करण्यास मग्न राहिल्यावरती व्यभिचार का होत नाही? कारण की व्यक्ती मग चांगल्या चारित्र्याकडे त्याचा आपोआपच कल असतो. त्याच्यामध्ये पुरुषांसाठी असं होतं की लहानपणापासून त्यांना गुरुकुलला पाठवलं जायचं, तर गुरु त्यांचं चारित्र्य घडवायचे, त्याच्यामुळे ते अशा चुका करायचे नाही. आणि स्त्रियांसाठी पण शिक्षक असायचे, परंतु ते राजमहलामध्ये असायचे आणि स्त्रियांना पण धार्मिक शिक्षण दिलं जायचं. तर हे याच्या मागचं विज्ञान आहे की जर व्यक्तीचा संस्कार आणि धार्मिक बाजू जर स्ट्रॉंग नसेल तर तरुण वयामध्ये चुकीचं पाऊल पडायला काही खूप मोठी गोष्ट नाहीये. आणि या छोट्याशा चुकीमुळे जी जन्माला येणारी जी नवीन संतती आहे ती अधार्मिक असणार. कारण पापकर्मातून जो जीव जन्म घेतोय म्हणजे तो पापिष्ट कर्मावालाच असला पाहिजे ना, तर त्यांना पण कुठेतरी जागा दिली पाहिजे. तर हे याच्या मागचं कारण आहे. स्त्रिया तर आधुनिक काळामध्ये काय होते बघा, आपण असं म्हणत नाही की आता काळानुसार पण आपल्याला काही गोष्टीमध्ये बदल करावे लागणार आहेत, परंतु प्रत्येकाने ज्याची त्याची स्वतःची काळजी घेतली पाहिजे. आता आधुनिक काळामध्ये काय की इकॉनॉमीमुळे स्त्रियांना आणि पुरुषांना एकत्र काम करावं लागतं. तिथे पुरुषाची पण जबाबदारी आहे आणि स्त्रीची पण जबाबदारी आहे की आपलं जे चारित्र्य आहे किंवा पवित्रता आहे टिकवून ठेवणे. बऱ्याचदा एकत्र काम करणाऱ्या ठिकाणी काही चुकीच्या गोष्टी घडलेले पण आपल्याला प्रसंग ऐकायला मिळतात. तर स्त्रिया पुरुषाबरोबर कार्य करण्यात आणि त्यांच्यामध्ये मिसळण्यास स्वतंत्र बनतात. व्यभिचाराला अशी मोकळीक मिळाली की अनावश्यक लोकसंख्या वाढण्याची शक्यता वाढते. याचा अर्थ असा नाही की स्त्रियांनी काम करू नये, याचा अर्थ असा आहे की प्रत्येकाने आपापली काळजी घ्यावी आणि त्या काळजीसाठी जर लहानपणापासून जर संस्कार असतील तर अधिक सोपं होईल. बेजबाबदार व्यक्ती सुद्धा समाजामध्ये व्यभिचाराला उत्तेजना देतात आणि त्यामुळे मनुष्य जातीमध्ये अनावश्यक संततीची बेसुमार वाढ होते आणि युद्ध महामारीचे संकट बाळगते. कारण हे असे वाईट बुद्धीचे लोक जन्माला आल्यावर ते वाईटच कामं करणार. जसे की आता बोलायला पाहिजे की नाही माहिती नाही, आता तुम्ही लव जिहाद वगैरे हे जे प्रकार घडतायत, तर अशा प्रकारच्या संसर्गामधून जे लोक जन्माला येतील ते कसे काय चांगले असू शकतील? किंवा प्रभुपादाच्या वेळेस एक पाश्चिमात्य देशाचा एक व्यक्ती बोलला होता प्रभुपादांना की पाश्चिमात्य देशामध्ये एवढी अशांतता किंवा लोकांमध्ये एवढे भांडणं वगैरे का होतात? कारण ते म्हणतात की इथे लोक जन्म कसे घेतात की लोक आठवडाभर काम करतात आणि त्यांच्याकडे शनिवार रविवार सुट्टी असते
शुक्रवारी रात्री किंवा शनिवारी रात्री पार्टी करतात आणि या पार्टीमध्ये एकत्र आल्यामुळे हे लोक नवीन संततीला जन्म देतात. तर अशा नशेच्या प्रभावाखाली अनैतिक प्रकारे जर कोणी जन्म घेत असेल तर तो आत्मा पण त्या प्रकारच्या कर्माचाच असतो. म्हणून मग समाजामध्ये अशांतता वाढण्याचं शक्यता जास्त असते. याच्यामध्ये तुमचा जर काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. तर हे स्त्रियांवरती अन्याय आहे वगैरे असं कोणाला काही वाटत नाही ना? याच्याशी संदर्भित तुमचा काही प्रश्न आहे? आहे ना? तुम्हाला कुठं पण वाटलं की अरे हे थोडं वेगळं बोललं तर मला तिथे लगेच सांगा. तर श्लोक नंबर 41 मध्ये अर्जुन काय म्हणतो, संकरो नरका एव कुलज्ञानाम कुलस्य पतंती पितरो हि येषाम लुप्त पिंडोदक क्रिया. मग अशा पद्धतीचे हे वाईट पद्धतीने जे लोक जन्म घेतात त्याच्यामुळे काय होईल, वर्णसंकर होईल. वर्णसंकर म्हणजे अनैतिक पद्धतीने जन्म घेणारे, हे अनैतिक पद्धतीने जन्म देणे नशेच्या प्रभावाखाली आणि पाप कर्माने. तर हे जेव्हा लोक जन्म घेतात तर हे लोक जन्म घेतल्यावरती काय होतं, घरामधल्या ज्या धार्मिक परंपरा आहेत त्या बंद पडतात. आता समजा एखाद्या मुलीला कोणी हे केलं, तिची दिशाभूल केली आणि तिला लव्ह जिहाद मध्ये ट्रॅप केलं आणि लव्ह जिहाद मधून तिचं जी संतती निर्माण होईल तर त्या संततीला काय माहिती असणार सनातन धर्माचे संस्कार काय आहेत. याचा अर्थ काय होईल की त्या घरामधल्या मग पितरांचे पिंड कोण देणार. तर इथे अर्जुन काय म्हणतो, पतंती पितरो ही येशाम लुप्त पिंडोदक क्रिया. तर अशा कुटुंबामध्ये जिथं पिंडदान वगैरे केलं जात नाही, तर ज्या लोकांमुळे अशी संतती निर्माण होते ती लोक पण नरकामध्ये जातात आणि त्यांचे जे पित्र आहेत, पित्र म्हणजे जे आधी ज्यांचे मृत्यू होऊन गेले त्यांची पण दुर्गती होते. तर आपण जो पितरांना तर्पण अर्पण करतो तर त्या तर्पणाद्वारे त्या पितरांचा उद्धार केला जातो. परंतु जर अशी वर्णसंकराचे लोक निर्माण झाले तर ते घरातल्या सगळ्या रूढी परंपरा बंद करून टाकतील आणि रूढी परंपरा बंद झाली तर कसं आपलं आणि पितरांचं पण नुकसान होईल. याच्याबद्दल अर्जुन इथे म्हणतोय. तर याच्यामध्ये हे झालं सकाम कर्माचं काय म्हणता येईल, सकाम कर्माचं पद्धत. पण आपण समोर चर्चा करणार तेव्हा आपण आणखी विस्तारित चर्चा करणार. तुम्हाला मी सांगेल सकाम निष्काम ज्ञान वगैरे. परंतु हे जे पिंडदान वगैरे करणे किंवा संध्या वंदन करणे, विविध प्रकारचे होम हवन करणे, हे सकाम कर्मामध्ये येतात. बघा, एक आहे सकाम कर्म, त्याच्यापेक्षा वेगळं नंतर आहे निष्काम कर्म, नंतर ज्ञान योग, अष्टांग योग आणि भक्ती योग, असे वेगवेगळे मार्ग आहेत. तर सकाम कर्मामध्ये काय, व्यक्ती धार्मिक पद्धतीने इंद्रिय उपभोग करण्यासाठी प्रयत्न करतो. की समजा एखाद्या व्यक्तीला संपत्ती, संतती, नाव, प्रतिष्ठा वगैरे पाहिजे, तर धार्मिक पद्धतीने करून तो या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो, की एखाद्या देवतेला काही अर्पण करेल किंवा विशिष्ट प्रकारचे यज्ञ करेल, तर याला सकाम कर्म म्हटलं जातं. तर पितरांना पिंड अर्पण करणे हे सकाम कर्मामध्ये येतं. तर जे लोक भक्ती योगामध्ये नाही आहेत, जे लोक भक्ती योगामध्ये नाही आहेत त्यांच्यासाठी पिंडदान करणं हे अत्यावश्यक आहे. कारण त्या पिंडदानामुळे त्यांच्या कुटुंबाची परंपरा पण चालू राहते आणि पितरांचा पण उद्धार होतो. परंतु हे तुम्हाला कदाचित ऐकायला नवीन वाटेल. पिंडदान केल्याने काय होतं ते आधी आपण वाचूया. प्रभुपाद तात्पर्यात काय लिहितात. कधी कधी विविध प्रकारच्या पापकर्मांमुळे, पान नंबर 51, पूर्वज दुःख भोगीत असतील आणि कधी कधी तर त्यांच्यापैकी काही जण स्थूल भौतिक शरीराची सुद्धा प्राप्ती करू शकत नाहीत व यामुळे त्यांना सूक्ष्म शरीरामध्येच भूत पिशाच म्हणून राहणे भाग पडते. म्हणून वंशज जेव्हा प्रसाद रूपी अन्न आपल्या पूर्वजांना अर्पण करतात तेव्हा पूर्वजांची दुःखमय अशा भूत पिशाच योनीतून किंवा कष्टमय जीवनातून मुक्तता होते. तर पिंडदान करण्यामागचं हे कारण आहे. नंतर प्रभुपाद काय लिहितात, पान नंबर 51 मध्येच बघा, पुढचीच ओळ आहे. भक्ती मार्गाचा अवलंब न करणाऱ्यांना या प्रकारचे कर्मकांड करणे अत्यावश्यक असते. जो भक्ती मार्गाशी संलग्न आहे त्याला अशा प्रकारचे कर्मकांड करण्याची गरज नाही. तर तुम्ही म्हणाल अरे मग हे तर अर्जुनाने सांगितल्यासारखंच आहे की तुम्ही सामाजिक रूढी परंपरा तर बंद करताय. तर कसं आहे,
प्रत्येक व्यक्तीच्या स्तरानुसार त्याला नियम लिहून दिले जातात. जसं मी तुम्हाला गणित बोललो, पहिलीचं गणित, 10वी 12वी PhDचं गणित. तर ज्या लोकांना केवळ धार्मिक पद्धतीने इंद्रिय तृप्ती करायची इथपर्यंत त्यांची बौद्धिक क्षमता आहे, त्यांच्यासाठी ह्या सगळ्या क्रिया सांगितल्या. परंतु जेव्हा एखादा व्यक्ती भगवंतांची भक्ती करतो, त्याचा संदर्भ पण प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये दिलाय बघा. पान नंबर 51 मध्ये तुम्ही बघू शकता, भागवतांच्या 11व्या स्कंदाच्या 5व्या अध्यायाचा 41 नंबरचा श्लोक आहे. या श्लोकाचं तात्पर्य तुम्ही नंतर वाचा. जेव्हा व्यक्ती मुकुंदाची शरण ग्रहण करतो, तेव्हा तो कुणाचा ऋणी राहत नाही. देवांचा, ऋषींचा, भूतांचा, आप्तांचा, निर्णांचा आणि पितृंचा. व्यक्ती जन्म घेतल्या घेतल्या त्याच्यावरती 6 ते 7 प्रकारच्या लोकांचं ऋण असतं. कोणाकोणाचं ऋण? देवी देवतांचं ऋण, कारण देवी देवता आपल्याला हवा, पाणी, वारा वगैरे उपलब्ध करून देत आहेत. ऋषीमुनींचं ऋण, कारण त्यांनी आपल्याला ग्रंथ दिलेत. इतर जीवांचं ऋण, समजा आता बैल आहे, बैलांमुळे आपण शेती करतो किंवा गायीपासून दूध मिळतं, तर त्यांचं पण आपल्यावरती ऋण आहे. कुटुंबातील सदस्यावरचं पण आपल्यावरती ऋण आहे, कारण आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला किंवा भावंडांनी आपल्याला मदत केलेली असते, त्यांचं पण आपल्यावरती ऋण आहे. मानव समाज पण आपल्याला विविध प्रसंगी मदत करतो. समजा विवाह आहे किंवा कोणाचं काही कठीण प्रसंगी समाजातील लोक मदत करतात, तर समाजाचं पण आपल्यावरती ऋण असतं. आणि आपले पूर्वज, कारण आपले पूर्वज नसते तर आपण कसं काय जन्म घेतला असतं? पूर्वजाकडून आपले आई वडिलापासून आपण जन्म घेतला. तर जन्म घेतल्या घेतल्या व्यक्तींवरती 1 2 3 4 5 आणि 6 प्रकारच्या व्यक्तीचं ऋण असतं, आणि कर्मकांडानुसार या सर्वांचं ऋण फेडणं हे आवश्यक आहे. तर वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांचं ऋण फेडण्याची पद्धत वेगळी आहे. जसं की मला इथे आठवते की ऋषीमुनींचं ऋण फेडण्यासाठी आपण ग्रंथांचा अभ्यास केला पाहिजे, आणि इतर जीवांचं ऋण फेडण्यासाठी त्यांना चारा पाणी वगैरे दिला पाहिजे. पूर्वजांचं ऋण फेडण्यासाठी पिंडदान वगैरे केलं जातं. तर असं प्रत्येक व्यक्तीवरती ऋण असतं विविध प्रकारच्या लोकांचं. परंतु जेव्हा व्यक्ती भक्ती मार्गामध्ये येतो, हे लक्षात ठेवा, हे भक्ती मार्गासाठीच लागू पडतं, सकाम कर्मासाठी नाही. जेव्हा व्यक्ती भक्ती मार्गामध्ये येतो आणि भगवंतांची अनन्य भक्ती करतो, तेव्हा त्याला ह्या गोष्टी करण्याची गरज नाही. त्याचा हा एक संदर्भ आहे. आणि दुसरा संदर्भ श्रीमद भागवतांच्या 7व्या स्कंदामध्ये येतो, जिथे नरसिंहदेव प्रल्हाद महाराजाला म्हणतात की तुझ्या भक्तीमुळे तुझ्या 21 पिढ्यांचा उद्धार होईल. तर त्याच्यामुळे भक्तांना पिंडदान करण्याची गरज नाही. परंतु आपण जेव्हा समाजात वागतो तेव्हा समाजाला आपण डिस्टर्ब नाही केलं पाहिजे. कारण की जर भक्तांनी पिंडदान नाही केलं तर लोक काय म्हणतील की बघा आता हे लोक पिंडदान पण करत नाही, आणि आपलं बघून इतरांनी पण पिंडदान नको थांबवायला, कारण ते तर भक्ती पण करत नाहीत आणि जे पिंडदान करायचे ते पण सोडून देतील. त्याच्यामुळे इतरांना उदाहरण म्हणून दाखवण्यासाठी आपण पिंडदान करू शकतो, परंतु शास्त्रानुसार आपल्याला वैष्णवांना पिंडदान करण्याची गरज नाहीये. परंतु जे लोक केवळ सकाम कर्माच्या स्तरावरती आहेत, इंद्रिय भोगाच्या स्तरावरती आहेत, त्यांना पिंडदान करणं ही गरज आहे. इथे बघा 3 स्तर आहेत. एक तर पापमय लोक जे पिंडदान करत नाहीत, त्याच्यामुळे नरकात जावं लागतं. दुसरे सकाम कर्माच्या स्तरावरची लोक जे पिंडदान करतात, ज्याच्यामुळे त्यांच्या पितरांचा उद्धार होतो. आणि तिसरे भक्ती मार्गातील वैष्णव. तर वैष्णवांना पिंडदान करणं हे बंधनकारक नाहीये, कारण त्यांची जबाबदारी भगवंत घेतात. इथे 3 प्रकारच्या लोकांची आपण चर्चा केली. तर या पिंडदानाच्या चर्चेमध्ये कोणाला काही प्रश्न आहे? माझा आवाज येतोय ना सर्वांना? हा हा ते बरोबर आहे. परंतु ते त्याच्यासाठीच केलं जातं, कारण की जो आत्मा आहे त्याच्या समाजात नाही, आपल्या कुटुंबातील लोकांप्रती आसक्ती असते, तर त्याला ते घर सोडून जावं असं वाटत नाही. पण जेव्हा हे तर्पण वगैरे हे अर्पण केलं जातं, तेव्हा त्याच्या समोरच्या प्रवासासाठी त्याला मदत होते. तर हे करणं खूप चांगलं आहे, परंतु सकाम कर्माच्या स्तरावरती. परंतु भक्तांनी नाही केलं तरी चालतं. परंतु आपण का करावं? इतरांना उदाहरण म्हणून आणि वैष्णव पद्धतीने आपण करू शकतो. की आधी आपण जे पिंड बनवले किंवा जे भोग बनवलाय, तो आधी भगवंतांना दाखवायचा, नंतर आपल्या पितरांना अर्पण करायचं, की त्याद्वारे काय होईल, त्यांना पण भगवंतांचा प्रसाद मिळेल आणि त्यांची पण जो उद्धार आहे तो खूप लवकर होईल.
मला फक्त एवढं विचारायचं की तुमचं याच्यामध्ये कन्फ्युजन नको व्हायला की तुम्ही नेहमीच्या रूढी परंपरापेक्षा काहीतरी वेगळं बोलताय. असं तुम्हाला वाटलं तर तुम्ही प्रश्न करू शकता. हे 3 स्तर आपण बोलले. नंतर श्लोक नंबर 42 मध्ये अर्जुन काय म्हणतो? दोषे रहिते कुलज्ञानाम वर्णसंकर कारके उत्साहदंते जाती धर्म कुलधर्माचे शाश्वत. की अशा प्रकारच्या संततीमुळे काय होईल की समाजाची आणि कुटुंब कल्याणाची सगळे कार्य बंद होतील. समजा आता एखादा व्यक्ती आहे क्षत्रिय वर्णाचा, तर क्षत्रियांचे काही कार्य असतात किंवा क्षत्रियांच्या आणि क्षत्रियामध्ये पण प्रकार आहेत. समजा मराठा लोक क्षत्रिय आहेत किंवा राजपूत लोक क्षत्रिय आहेत. आता हे दोघं पण क्षत्रिय आहेत, राजपूत क्षत्रिय आहेत, मराठा पण क्षत्रिय आहेत. परंतु मराठा समाजाचे स्वतःचे काही रीतिरिवाज असतील किंवा राजपूत समाजाचे स्वतःचे काही रीतिरिवाज असतील. तर हे रीतिरिवाज जेव्हा पुढची ही जी वर्णसंकराची जी पिढी निर्माण होते, या लोकांना याचं काही ज्ञान नसतं, त्याच्यामुळे हे सगळे संस्कार हे लोक बंद पाडतील. त्याच्यामुळं कुलधर्माचा नाश होईल असं अर्जुन म्हणतोय. आणि याच्यासाठीच वर्णाश्रमाची निर्मिती भगवंतांनी केली होती की हळूहळू सर्वांची कशी प्रगती व्हावी. तर हे खूप मोठं विज्ञान आहे, हे काही असंच रचना नाही करण्यात आली. तर प्रभुपाद तात्पर्यात काय सांगतात बघूया 51 नंबर 5 नंबर मध्ये शेवटी. म्हणून बेजबाबदार पुढाऱ्यांनी सनातन धर्माच्या परंपरेचा भंग केल्यास समाजामध्ये गोंधळ निर्माण होतो आणि त्याचा परिणाम म्हणजे श्री विष्णूची प्राप्ती हे जीवनाचे अंतिम ध्येय आहे याचा लोकांना विसर पडतो. तर प्रभुपाद याला भक्तीच्या दृष्टिकोनातून स्पष्ट करत आहे की अशा जर रूढी परंपरा बंद पडल्या तर काय होईल. आपण पापाच्या स्तरावरती पण चर्चा केली, सकाम कर्माच्या स्तरावरती पण चर्चा केली आणि भक्तीच्या स्तरावरती पण चर्चा केली. आता सकाम निष्काम पुढच्या अध्यायामध्ये आपण आणखीन जास्त सखोल त्याचं वाचन करूया. इथे फक्त एवढं लक्षात ठेवा की पिंडदानाचं काय महत्व आहे आणि अशा नको असलेल्या लोकांच्या जन्मामुळे काय दुष्परिणाम घडू शकतात. तरी 43 नंबरच्या श्लोकमध्ये अर्जुन काय म्हणतो? उत्सन्न कुल धर्माना मनुष्यानाम जनार्दन नरके नियतम वासो भवती इति अनुशुश्रुमा. की अर्जुन म्हणतो की भगवंता मी असं ऐकलंय, अनुशुश्रुम म्हणजे ऐकणे, गुरु परंपरेद्वारे ऐकणे, की कुल परंपरेचा विध्वंस करणारे नरकात नित्य निवास करतात. की जर माझी कुळ परंपरा नष्ट केली, कशी कुळ परंपरा नष्ट होईल? कारण ते सगळेच लोक आलेत ना, सासरे आजोबा वगैरे ज्येष्ठ लोक आलेत, हे मेले तर कुळ परंपरा नष्ट होईल आणि याचं कारण मी होईल, कारण मी युद्ध करतोय आणि याच्यामुळे मला नरकात जावं लागेल असं अर्जुन इथे सांगतो. अर्जुनाचा युक्तिवाद त्याच्या तात्पर्यामध्ये बघा 5 नंबर 52, त्याच्या वैयक्तिक अनुभवावर नव्हे तर त्याने आचार्यांकडून जे ऐकले आहे त्यावर आधारित होता. वास्तविक ज्ञान प्राप्तीचा हाच मार्ग आहे. तिथं वेगळा मुद्दा काय की प्रभुपाद परंपरेतून ऐकण्याला महत्व देत आहेत. की अर्जुन काय म्हणतोय की ती अनुशुश्रुम, मला असं वाटतं असं अर्जुन म्हणत नाहीये. अर्जुन म्हणतो की कृष्णा हे मी साधू संतांकडून ऐकलंय की पिंडदानाचं महत्व काय आहे, कुटुंबातील पवित्र असण्याचं काय महत्व आहे, हे मी साधू संतांकडून ऐकलंय. तर या एका मुद्द्याला घेऊन प्रभुपाद सांगतात की अशा पद्धतीने ज्ञान मिळवलं पाहिजे. नाहीतर तुम्ही युट्यूब वरती बघू शकता की कितीतरी लोक स्वतःच्या मनानच काहीतरी अर्थ देतात. तर मी आज तुम्हाला ते 33 करोडचा जो व्हिडिओ पाठवला, बरेचसे लोक आहेत की कुठेतरी एखादं काहीतरी वाचतात आणि सांगतात की 33 करोड नाही 33 प्रकारचे आहेत. तर असं हे मनानेच मग ते साधू बाबा बनायला सुरुवात करतात. परंतु प्रभुपाद म्हणतात की हे चुकीचं आहे, परंपरेमध्ये आपण ज्ञान घेतलं पाहिजे. ज्याच्या आता समजा जे तुकाराम महाराजांचे शब्द आहेत त्याच्यानुसार जर आपण अभ्यास केला तर मग चूक होण्याची शक्यता कमी राहते. तर याचे प्रभुपाद इथे प्रशंसा करत आहेत. वर्णाश्रम संस्थेतील एका पद्धतीनुसार मनुष्याला मृत्यूपूर्वी आपल्या पापकर्माचे प्रायश्चित करण्यासाठी विशिष्ट विधी करावा लागतो. जो नेहमी पापकर्मच करण्यात गुंतला आहे त्याने या प्रायश्चित विधीचा उपयोग करून घेतलाच पाहिजे. आता हा एक दुसरा सकाम कर्माचा भाग आहे. तर आपल्याकडे कधी कधी लोक काही आजारी वगैरे पडले की ज्योतिषाकडे जातात आणि ज्योतिष सांगतात की तुम्ही इतके गायी दान द्या किंवा गावाला जेवण द्या किंवा गरिबांना कपडे वाटा आणि त्याच्याद्वारे तुमचं जे मागच्या जन्मामधले काही कर्म आहे ते नष्ट होतील. तर याला एक प्रकारे प्रायश्चित सारखं हे असतं. तर ज्यांचा केवळ सकाम कर्मावरती श्रद्धा आहे, जे भक्ती मार्गामध्ये नाही आहेत, हे मी परत परत सांगतोय, अशा लोकांना प्रायश्चित करणं खूप आवश्यक आहे. कारण जर त्यांनी प्रायश्चित नाही केलं
तर त्यांच्या पापकर्माचं फळ त्यांना पुढे जास्त भोगावं लागेल. म्हणून मरण्याच्या आधी लोकांना विविध प्रकारचे प्रायश्चित करण्यासाठी सांगितले जातात. दान दक्षिणा करणे, उपवास करणे किंवा तीर्थयात्रेला जाणे. तर ही एक विधी आहे. परंतु जेव्हा व्यक्ती भक्तीमध्ये असतो तेव्हा त्याला प्रायश्चित वगैरे करण्याची गरज नाही. कारण प्रायश्चिताचं जर विज्ञान बघायला गेलं तर खूप मोठं आहे. की प्राणी मारलं तर काय प्रायश्चित करायचं, खोटं बोललं तर काय प्रायश्चित करायचं, दारू पिलं तर काय प्रायश्चित करायचं, मांसाहार केला तर काय प्रायश्चित करायचं. ही सगळी जर लिस्ट काढत बसलं तर आपलं पूर्ण आयुष्य त्याच्यामध्येच निघून जाईल. त्याच्यामुळे अजामिलच्या प्रसंगामध्ये जर तुम्ही कधी वाचन केलं भागवतामध्ये तर तिथे शुभदेव गोस्वामी सांगतात की लहान पापासाठी लहान प्रायश्चित असतं, मोठ्या पापासाठी मोठं प्रायश्चित आहे. परंतु भगवंतांचं हरिनाम हे एकच असं शस्त्र आहे की लहान मोठ्या सर्व पापांना ते एकत्र नष्ट करतात. ज्या पद्धतीने वाळलेल्या गवताला जेव्हा आपण अग्नीचा टच करतो तेव्हा लगेच ती जळून भस्म होते. त्यामुळे भक्ती मार्गामध्ये असणाऱ्या लोकांना हे प्रायश्चित वगैरे करण्याची काही खास गरज नाही. परंतु अर्जुनाचा म्हणण्याचा मनोभाव कदाचित तुम्हाला इथे समजला असेल. आता 44 नंबरच्या श्लोकामध्ये अर्जुन काय म्हणतो की अरे आपण या सुखाच्या इच्छेसाठी किती मोठं पाप करतोय, असं अर्जुनाला वाटतं. आणि असं म्हटल्यावरती मग शेवटी अर्जुन काय करतो, मग श्लोक नंबर 45 मध्ये भगवंत म्हणतील अरे तू जरी म्हणत असला की युद्ध करायचं नाही, परंतु त्यांनी जर तुला मारलं तर मग काय करशील. तर अर्जुन इथे काय म्हणतो श्लोक नंबर 45 मध्ये, मला तर त्यांना मारायचंच नाही, परंतु जर त्यांनी मला मारलं तर अधिक चांगलं होईल, कारण मी त्यांना मारण्याची जे विचार माझ्या मनात आला त्याचा पण प्रायश्चित होऊन जाईल, असा अर्जुन इथे म्हणतो. आणि शेवटच्या श्लोकामध्ये असं सर्व बोलून अर्जुन आपला बाण बाजूला ठेवून रथामध्ये खाली बसतो, एकदम खिन्न अवस्थेमध्ये असतो. तर 46 नंबरच्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद एक चांगला मुद्दा लिहितात. भगवत भक्तीमधील अशी दयाशील आणि सहृदय व्यक्ती आत्मज्ञान प्राप्त करण्यास सर्व प्रकारे योग्य आहे. तर आत्मज्ञान मिळवण्यासाठी व्यक्तीच्या अंगामध्ये काही गुण असले पाहिजे चारित्र्यामध्ये. त्याच्याबद्दल प्रभुपाद म्हणतात की व्यक्ती थोडासा स्वभावाने दयाशील असला पाहिजे आणि सहृदय असला पाहिजे, जे की अर्जुनाच्या चारित्र्यावर आपल्या इथे दिसायला बघायला मिळतं. आता आपण भक्ती करतो याचा अर्थ आपण निष्ठुर असलं पाहिजे असं नाही. त्याच्यासाठी प्रभुपाद म्हणतात की अर्जुनाच्या उदाहरणावरून आपण बघू शकतो की भक्तीमध्ये व्यक्ती सहृदय असला पाहिजे. तर इथे आपला हा पहिला अध्याय संपलाय. तर या अध्यायामध्ये आपण बऱ्याच चर्चा केल्या, परंतु सगळं जरी आपल्या समजा लक्षात ठेवणं शक्य नाही झालं तरी आपण एवढं लक्षात ठेवायचंय की या अध्यायामध्ये अर्जुनाने भगवंताला युद्ध न करण्यासाठी काही कारण सांगितली. आणि मग हे जरी लक्षात ठेवलं काय काय कारण आहेत, त्याची जेव्हा आपण उत्तर बघू तेव्हा आपल्याला समजेल की कुठल्या कारणाचं भगवंतांनी काय उत्तर दिलं. तर या अध्यायामध्ये अर्जुनाने किती कारण दिली युद्ध न करण्याचे? 4. हा, 4 कारण कोणाकोणाला आठवतात? हा, पाप लागेल. आणि एक कारण होतं की जर आपलेच लोक मेले तर आपल्याला आनंद कसा मिळेल, कोणासोबत मी आनंद मिळेल. ही 4 कारण आहेत. त्या 4ही कारणांचे भगवंत कसे उत्तर देतात ते आपल्याला समोर बघायचे. एवढं तुम्ही लक्षात ठेवलं तरी ठीक आहे. आता आपण जर तुमचा काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता आजच्या किंवा आधीच्या चर्चेमध्ये, किंवा मग आपण दुसरा अध्याय सुरू करूया. कारण आपण आधी पण 5व्या अध्यायापर्यंत गेलो होतो, 5व्या नाही 6व्या, त्याच्यामुळे थोडस आपण स्पीड जास्त करतोय. कुणाचा काही प्रश्न आहे? ठीक आहे, तुम्ही काही बोलत नाहीये म्हणजे तुमचा प्रश्न नसेल. तर आपण अध्याय दुसरा सुरू करतो. या दुसऱ्या अध्यायाचं नाव आहे सांख्य योग, किंवा याला गीतेचा सार असं पण म्हटलं जातं. तर गीतेचा सार का म्हटलं जातं हे थोडं लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा आहे. कारण भगवद्गीतेमध्ये जे प्रमुख विषय आहेत जसे की कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग, तर या तिन्ही महत्वाच्या विषयाबद्दल थोड्या थोड्या प्रमाणामध्ये या अध्यायामध्ये भगवंत बोललेत. म्हणून या अध्यायाला गीतेचा सार असं पण म्हटलं जातं. आणि या अध्यायाचं दुसरं नाव आहे सांख्य योग. तर सांख्य योग म्हणजे संख्या, म्हणजे आपण
आता 1, 2, 3 ही जी संख्या आहे, तर संख्यांचा उपयोग आपण गणना करण्यासाठी करतो. तर या अध्यायामध्ये शरीराची आणि आत्म्याची तर शक्य नाही, पण शरीराची मराठीमध्ये त्याला पृथक्करण किंवा इंग्लिशमध्ये अनालिसिस म्हणतात. विभाग, समजा आपण भाजीचं उदाहरण तुम्हाला देतो. समजा आपण बटाट्याची भाजी बनवली, तर बटाट्याच्या भाजीमध्ये काय आहे? बटाटा आहे, हळद आहे, मीठ आहे, तेल आहे, पाणी आहे. जेव्हा आपण असे एक एक घटक बाजूला करतो, हळद, मीठ, तेल, चटणी, पाणी, बटाटा, तर अशी एक एक गणना करणं, हे म्हणजे हे समजण्यासाठी मी सांगतोय, याला सांख्ययोग असं म्हणतात. सांख्ययोगामध्ये असं अनालिसिस केलं जातं. एक आहे भाजी, परंतु त्याचे एक एक तत्व जर बघितले तर त्याचं गणना करणे सांख्ययोग आहे. तसं सांख्ययोगामध्ये शरीर कशापासून बनलंय किंवा हे भौतिक जग कशापासून बनलंय, आपण म्हणतो ना, अग्नी, वायू, जल, आकाश, मन, बुद्धी, अहंकार, हे असे जेव्हा एका एका घटकामध्ये गणना केली जाते, याचा अभ्यास करणाऱ्या योगाला सांख्ययोग म्हणतात. किंवा याचं दुसरं नाव ज्ञानयोग पण आहे. एवढं लक्षात ठेवा. तर समोर जाण्याच्या आधी मी तुम्हाला ही योग सांगतो, इथं तुम्हाला थोडंसं लक्ष देऊन ऐकावं लागेल. आपण आधी पण चर्चा केली होती की एवढे जास्त शास्त्र का आहेत, सनातन धर्मामध्ये? कोणाला आठवतं? हा, अगदी बरोबर. कारण लोक वेगवेगळ्या गुणाचे आहेत ना. तर लोक विविध गुणाचे असल्यामुळे खूप जास्त शास्त्र आहेत आणि त्याच प्रकारे विविध प्रकारची मार्ग पण आहेत, की त्या व्यक्तीच्या त्या मानसिक स्थितीनुसार आणि त्याच्या मनाच्या कलानुसार त्याला तो मार्ग योग्य होईल, अशा पद्धतीने परम प्रगतीसाठी काही मार्ग वेदांमध्ये सांगितलेले आहेत. तर या मार्गाचे जे सर्व मार्ग आहेत, त्या सर्व मार्गांना आपण 4 विभागामध्ये विभागू शकतो. एक म्हणजे कर्मयोग, हा लक्षात ठेवा, कर्मयोग. दुसरा मार्ग आहे ज्ञानयोग, तिसरा मार्ग आहे अष्टांग योग आणि चौथा मार्ग आहे भक्ती योग. तर कर्मयोगामध्ये 2 विभाग आहेत. एक आहे सकाम कर्मयोग आणि दुसरा आहे निष्काम कर्मयोग. हे झाले 2 कर्मयोगाचे भाग. नंतर आपण बघितलं की ज्ञानयोग. तर ज्ञानयोगाला सांख्ययोग पण म्हटलं जातं. नंतर आहे अष्टांग योग. अष्टांग म्हणजे जे आपण पतंजलींचे जे योगसूत्र, प्राणायाम वगैरे जे केलं जातो, 8 अंगाचा योग आहे तो अष्टांग योग, किंवा त्याला कधी कधी लोक ध्यान योग पण म्हणतात. आणि शेवटी आहे भक्ती योग. तर हे त्या व्यक्तीच्या कलानुसार हे विविध मार्ग आहेत. या सर्व मार्गामध्ये केवळ भक्ती एकच असा मार्ग आहे की जो कोणी पण आणि कधी पण कुठल्याही परिस्थितीमध्ये करू शकतो. बाकी इतर सर्व मार्गासाठी काही विशिष्ट प्रकारच्या पात्रता असणं आवश्यक आहे. तर आता आपण पहिल्यांदा बघू कर्मयोगाबद्दल. तर कर्मयोगाची व्याख्या लक्षात ठेवा की वर्णाश्रमानुसार, म्हणजे गृहस्थ आहे का ब्रह्मचारी आहे का वानप्रस्थ आहे का संन्यासी आहे किंवा क्षत्रिय आहे का ब्राह्मण आहे, शूद्र आहे की वैश्य आहे, वर्ण आणि आश्रमानुसार काही विविध प्रकारच्या कार्य असतात, काही विधी आहेत, हे त्या व्यक्तीला कराव्या लागतात, त्याला म्हणतात कर्मयोग. तुम्हाला मी एक उदाहरण देतो की समजा की श्राद्ध करणे हे कर्मयोगाचा भाग आहे. त्याच्यानंतर पिंडदान करणे हे कर्मयोगाचा भाग आहे. संध्यावंदन करणे हे कर्मयोगाचा भाग आहे. विविध प्रकारच्या देवतांसाठी यज्ञ करणे हा कर्मयोगाचा भाग आहे. किंवा दिवसातून किती वेळेस आंघोळ करायची, आंघोळ करताना कुठले मंत्र म्हणायचे, हे कर्मयोगामध्ये याचे खूप विस्तारित वर्णन दिलेलं असतं. आता हे झालं कर्मयोग. वर्ण आणि आश्रमानुसार जी विधिविधानं आहेत, जी कार्य आवश्यक आहे त्यांना करणे हे कर्मयोग आहे. तर कर्मयोग व्यक्ती 2 उद्देशाने करू शकतो. एक पहिला उद्देश आहे की मला हे कार्य करून इंद्रिय उपभोग करायचा आहे. जसं की मी तुम्हाला उदाहरण दिलं की समजा एखाद्या व्यक्ती धनप्राप्तीसाठी काही यज्ञ करेल, तर त्याचा उद्देश काय आहे की तो यज्ञ करून त्याला धन पाहिजे, किंवा कोणाला एखादी भौतिक विद्या पाहिजे,
कोणाला नावलौकिक पाहिजे किंवा कधी कधी लोक कोणाला संतती पाहिजे, मुलगा किंवा मुलगी पाहिजे. तर या ह्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी पण शास्त्रामध्ये काही विधिविधान आहेत. परंतु इथे त्याचा हेतू काय आहे की त्याला काहीतरी पाहिजे, म्हणून या या अशा पद्धतीने जर तो कर्मयोग करत असेल तर त्याला म्हणतात सकाम कर्मयोग. सकाम म्हणजे कामनेसहित, कामना म्हणजे इच्छा, इच्छासहित केलेला कर्मयोग आहे त्याला म्हणतात सकाम कर्मयोग. याच्याद्वारे व्यक्ती काय करतो की तो इंद्रिय उपभोगच करतो, परंतु पशुसारखा करत नाही, मनुष्यासारखा करतो की संस्कारानुसार तो विवाह करेल आणि विवाहाच्या बंधनामध्ये तो आपल्या इंद्रियांची संतुष्टी करेल, तर हे त्याला अलाउड आहे. तर हे सकाम कर्मयोगामध्ये येतं. परंतु निष्काम कर्मयोग कशाला म्हणायचं की तीच कार्य आहेत की समजा राजा आहे, राजाचं कार्य की प्रजेचं रक्षण करणे, दान देणे आणि युद्धामधून कधून पळून न जाणे. परंतु जर हे कार्य तो कुठल्याही इच्छेसाठी करत नाहीये की हे युद्ध केल्याने मला स्वर्ग मिळेल या इच्छेने तो करत नाही, केवळ माझं कर्तव्य आहे, कर्तव्य या भावनेने जेव्हा तो करतो तेव्हा याच कर्मयोगाला निष्काम कर्मयोग म्हटलं जातं. काम म्हणजे कामना किंवा इच्छा, निष म्हणजे नाही, कुठल्याही भौतिक इच्छा विरहित जेव्हा व्यक्ती कर्मयोग करतो तेव्हा त्याला निष्काम कर्मयोग म्हटलं जातं. बघा, हे कर्मयोगाचे दोन भाग झाले, सकाम आणि निष्काम. नंतर आहे ज्ञानयोग. तर जेव्हा व्यक्ती व्यवस्थितपणे निष्काम कर्मयोगामध्ये राहतो, बघा सकाम कर्मामधला व्यक्ती त्याला प्रगती करायला खूप जन्म लागतात, कारण अनेक जन्म इंद्रियाचा उपभोग केल्यावर त्याला कधीतरी वाटेल की अरे इंद्रियांच्या पलीकडे पण काहीतरी आहे, तेव्हा तो काहीतरी प्रगती करेल. परंतु जेव्हा व्यक्ती निष्काम भावनेने आपले कर्तव्य करतो तेव्हा हळूहळू त्याला इंद्रिय तृप्तीपासून अनासक्ती निर्माण व्हायला सुरुवात होते. आणि जेव्हा त्याच्या सगळ्या इच्छा संपुष्टात येतात, इच्छा संपुष्टात येतात म्हणजे मनामध्ये इंद्रिय तृप्तीचे विचार निघून जातात, तेव्हा त्याला म्हटलं जाते की तो आता ज्ञानाच्या स्तरावरती आला आहे. यालाच आपण आत्मसाक्षात्कार पण म्हणतो किंवा मी कोण आहे हे कळणे पण म्हणतो. तर त्यावेळेस तो व्यक्ती ज्ञान योगामध्ये जाऊ शकतो. तर ज्ञान योगामध्ये गेल्यावर त्याला संन्यास घ्यावा लागतो, कुटुंब सोडून द्यावं लागतं, मी हे शरीर नाही आणि आत्मा आहे याच्यावरती त्याचं चिंतन असतं, आणि हे जर सगळं जग कसं क्षणभंगूर आहे, ब्रह्मन काय आहे, अशा त्यांच्या विविध प्रकारच्या क्रिया आहेत. तर हे ज्ञान योगाचे लोक त्याच्यावरती त्यांची जे काही त्यांची पण साधना आहे ती साधना करतात. परंतु एखाद्या व्यक्तीला जर वाटलं की निष्काम कर्मयोग करून मला ज्ञानयोगामध्ये नाही जायचंय, मला अष्टांग योग करायचा आहे, तर ती व्यक्ती अष्टांग योगामध्ये पण जाऊ शकते. आणि अष्टांग योगामध्ये पण सुरुवातीला त्याला निष्काम कर्मयोग करावा लागतो, ज्याच्याद्वारे त्याचं मन शुद्ध होईल आणि हळूहळू तो यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधीच्या स्तरावरती जात जात तो पण मोक्षाची प्राप्ती करतो. निष्काम कर्मयोग करून पण व्यक्तीला मोक्ष मिळू शकतो, ज्ञान योग करून पण मोक्ष मिळू शकतो आणि अष्टांग योग करून पण मोक्ष मिळू शकतो. परंतु सकाम कर्मयोग मध्ये मोक्ष नाही मिळत. सकाम कर्मामध्ये या जगात चांगला इंद्रिय उपभोग मिळेल किंवा स्वर्ग मिळेल मृत्यूनंतर, परंतु मोक्ष नाही मिळणार. आणि तिन्ही मार्गाद्वारे जो मोक्ष मिळतो तो निराकार स्वरूपाचा मोक्ष असतो. या मोक्षामध्ये भगवंतांच्या साकार स्वरूपाची प्राप्ती होत नाही, कारण परमसत्याचे पण 3 स्तर आहे. श्रीमद भागवतामध्ये सांगितले, वदंती तत्वविदस तत्वम यत् ज्ञानमद्वयम ब्रह्मेति परमात्मा इति भगवान इति शब्दते. परमसत्य, ब्रह्मन, परमात्मा आणि भगवान या 3 स्तरावरती अनुभवलं जातं. तर केवळ भक्ती योगामध्ये जे आपण आता हे भक्तीचे कार्य करत आहोत, तर भक्तीचं कार्य काय आहे, आपण एबीसीडी जे गीता कोर्स मध्ये बघतो, भक्तांचा संग करणे, शास्त्राचं अध्ययन करणे, प्रसाद घेणे, नामाचा जप करणे, हे जे भक्तीचे कार्य आहे त्याच्याद्वारे जेव्हा व्यक्तीला मोक्ष मिळतो तेव्हा तो भगवंतांच्या साकार स्वरूपाची प्राप्ती करतो. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे योग आहेत, त्यांच्या विधी आणि त्याच्याद्वारे व्यक्तीला काय मिळतं याची आपण थोडक्यात चर्चा केली. या चर्चेचा आपल्याला समोर उपयोग होणार आहे, म्हणून मी तुम्हाला आधीच थोडक्यात सांगले. हे तुम्ही पहिल्यांदा ऐकत असाल तर त्याच्यामुळे कदाचित लक्षात ठेवायला किंवा समजायला कठीण जाऊ शकतं, परंतु आपण नेहमी चर्चा करून या गोष्टी समजून घेऊया. पण तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता का, खूप जास्त किचकट वाटले याच्यामध्ये काही प्रश्न आहे वेगळ्या योगांबद्दल? तुम्हाला समजलं की नाही समजलं?
जोशी माताजी, अं, संगीता माताजी, तुम्ही तर ग्रुपमध्ये अभ्यास करता कदाचित तुम्हाला माहिती असेल. पण आमचा ग्रुप थोडासा नवीन आहे, कदाचित यांनी कधी ऐकलं नसेल. अं, दिव्या माताजी आहात का गेल्या? ठीक आहे ना. तर हे विविध प्रकारचे योग आहेत. तर जेव्हा आणखी समोर चर्चेला आपण जेव्हा परत परत त्याच्यावरती विचार करणारच आहोत. फक्त मी तुम्हाला आधीच माहिती दिली जेणेकरून नंतर तुम्हाला असं वाटायला नको. तर या अध्यायाला सांख्ययोग का म्हणतात? आणि सांख्ययोगाचं दुसरं नाव ज्ञानयोग पण आहे. तर कारण याच्यामध्ये आपल्याला या तत्वांबद्दल माहिती देण्यात येईल. आत्मतत्व वगैरे, म्हणून याला सांख्ययोग म्हणतात. जसं मी तुम्हाला भाजीचं उदाहरण दिलं. भाजीची वेगळी तत्व जेव्हा आपण मोजतो, बटाटा, चटणी, मीठ, तेल, तर ती संख्या आहे, गणना आहे. तर हे खूप सोपी म्हणजे साध्या शब्दामध्ये सांगितलंय मी. मी जेवढं भक्तांकडून ऐकलंय. कारण यांचे स्वतःचे पण खूप जास्त शास्त्र आहेत आणि यांचा पण खूप सखोल अभ्यास असतो. आता मी काही दिवसापूर्वी काय, एक आठवड्यासाठी योग करायला गेलो होतो. आपल्याकडेच योगा कोर्स होतो. तिथं मी बघितलं की योगाचे पण खूप शास्त्र आहेत. जसे की घेरांड संहिता, पतंजली योगसूत्र. तर या मार्गाचे पण खूप विस्तारित वर्णन आहे. त्याच्यामुळे मला जेवढं समजलं तेवढं मी तुम्हाला इथे सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला. तर आता दुसरा जो अध्याय आहे याच्यामध्ये 72 श्लोक आहेत. या 72 श्लोकाचं आपण विभागीकरण असं केलंय स्लाइडमध्ये. पहिल्या 10 श्लोकामध्ये अर्जुनाची मानसिकता बघायला मिळेल आणि तो 5वं कारण देईल किंवा 5वं कारण आचार्य सांगतील. नंतर जे मुख्य गाभा आहे, म्हणजे ज्या विचारांमुळे या अध्यायाला संख्ययोग असं नाव दिलंय, तो म्हणजे श्लोक नंबर 11 ते 30. याच्यामध्ये आत्मज्ञानाबद्दल किंवा ज्ञानयोगाबद्दल माहिती आहे, की आत्मा नेमका आहे कसा. याचं खूप विस्तारित वर्णन भगवंत इथे अर्जुनाला देतील. नंतर श्लोक नंबर 31 ते 37 मध्ये सकाम कर्माच्या स्तरावरती भगवंत बोलतील. सकाम म्हणजे काही काम केल्यावरती मला याच्यातून काहीतरी भेटलं पाहिजे. समजा दिवसभर काम केलं तर संध्याकाळी पैसे भेटले पाहिजे. तर हे सकाम कर्माचं खूप सोपं उदाहरण, म्हणजे सरळ उदाहरण, परंतु हे एक्झॅक्टली मॅच होत नाही, पण समजण्यासाठी सांगतो. नंतर 38 ते 53 मध्ये बुद्धियोगाचे वर्णन येतं. तर हा बुद्धियोग काय आहे तेव्हा आपण परत बघणार आहोत, की संदर्भानुसार याला कधी निष्काम कर्मयोग, कधी भक्तियोग पण म्हणतात. आणि शेवटी जेव्हा व्यक्ती या निष्काम कर्मयोगामध्ये स्थिर होतो तेव्हा त्याला स्थितप्रज्ञ म्हटलं जातं. आणि अशा व्यक्तीची काय लक्षणं आहेत, तो व्यक्ती कसा वागतो, हे सर्व आपल्याला इथे पुढे अभ्यास करायचा आहे. तर मी तुम्हाला आता इथे एक प्रश्न विचारतो. अर्जुनाने या अध्यायामध्ये 4 कारणं दिली भगवंताला युद्ध न करण्याची. तर अर्जुनाने 4 कारणं दिली, किंवा हे कुठून आपल्याला कळालं? अर्जुन तर म्हटला नाही कृष्णा मम प्रथम कारणम, असं तर कुठं म्हटलं नाही. मग आपल्याला कसं काय कळालं की अर्जुनाचं पहिलं कारण आहे, दुसरं कारण आहे? हा, हा, हेच महत्वाचं, हे लक्षात ठेवा. नाहीतर बऱ्याचदा भक्तांना वाटतं की अरे, इथे तर कुठं असं बोलले नाहीये किंवा हा प्रश्न आहे, तरी आपण हे आचार्यांच्या टिप्पणीवरून हे आपण असं याचा अभ्यास केलाय. मी तुम्हाला प्रभुपादांची भगवद्गीता, बलदेव विद्याभूषण आणि विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर या तिघांच्या गीतेमधून काही मुद्दे सांगत आहे. तर त्यांच्या प्रभुपादांनी पण जेव्हा श्रीमद भागवतमवरती टिप्पणी लिहिली तेव्हा 12 आचार्यांची जी मूळ संस्कृत टिप्पणी आहे त्याचा प्रभुपादांनी उपयोग केला होता. त्याचा मूळ ग्रंथ उपलब्ध आहे. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण आचार्यांच्या टिप्पणीवरून बघतोय. आपण या अध्यायाला सुरुवात करूया. तर पहिला श्लोक असल्यामुळे आपण याला जाऊया. संजय उवाच तं तथा कृपयाविष्टम् अश्रुपूर्णाकुलेक्षणम् शीदन्तम् इदं वाक्यम् उवाच मधुसूदन. हा. तर इथे अर्जुन काय, आता अर्जुन एवढा व्याकुळ झालाय की त्याच्या डोळ्यातून पाणी पण येतं, डोळ्यामध्ये अश्रुपूर्णा पुलेक्षणम.
अश्रू म्हणजे आपल्याला अश्रू तर माहितीच आहे. त्या डोळ्यामध्ये पाणी येतंय आणि थोडं रडत रडत अर्जुन भगवंतांना इथे आता बोलणार आहे. तर अर्जुन काय बोलेल ते पुढच्या श्लोकामध्ये येणार आहे. इथे संजय सांगतोय धृतराष्ट्राला की अर्जुन आता रडतोय आणि मधुसूदनाला बोलतोय. तर मधुसूदन या शब्दाचा अर्थ इथं प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये सांगितला की मधु नावाचा एक दैत्य होता. सुदन म्हणजे मारणे. तर भगवंतांनी मधु नावाच्या दैत्याला मारलं म्हणून त्यांचं नाव मधुसूदन पडलंय. तर अर्जुनाला इथं काय अपेक्षा आहे की भगवंतांनी जसं दैत्याला मारलं तसे माझ्या अज्ञानरूपी दैत्याला पण भगवंतांनी मारावं. तर प्रभुपाद इथं तात्पर्यामध्ये समोरच्या काही गोष्टींचा उलगडा आधीच करत आहेत. जशी प्रभुपाद काय म्हणतात पान नंबर 55 वरती, बुडणाऱ्याच्या वस्त्राबद्दल करुणा करणे व्यर्थ आहे. अज्ञानरूपी महासागरात बुडालेल्या मनुष्याला त्याच्या बाह्य वस्त्ररूपी स्थूल शरीराचे रक्षण करून वाचविता येत नाही. जो हे जाणत नाही आणि केवळ बाह्य वस्त्राबद्दल शोक करतो त्याला शूद्र किंवा अनावश्यक शोक करणारा असे म्हटले जाते. सदरा किंवा व्यक्ती काय आहे तर इथं कपड्याची तुलना शरीरासोबत केली आहे आणि व्यक्तीची तुलना आत्म्यासोबत केली आहे. समजा एखादा व्यक्ती जर पाण्यात बुडत आहे तर आपण त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी प्रयत्न करू, त्याचे कपडे वाचवण्यासाठी प्रयत्न नाही करणार. त्याला पाण्यातून काढताना जर कपडे जरी फाटले तरी कोणी म्हणणार नाही की अरे कपडे का फाटले, कारण त्याचा जीव वाचवणं जास्त महत्वाचं आहे. परंतु अर्जुन हा जो शोक करतोय तो शरीराच्या स्तरावरती करतो की भीष्म आहे, द्रोण आहे, त्याला भीष्म द्रोण हे आत्मा आहेत या स्तरावरती तो बोलत नाहीये. म्हणून प्रभुपाद तात्पर्य सांगतात की जो आपण शोक करतो शरीरासाठी की अरे माझ्या आजोबांचा मृत्यू झाला किंवा माझ्या नातेवाईकामध्ये याचा जो मृत्यू झाला, जर आपण शरीराच्या स्तरावरती जर शोक करत असू तर तो एक चुकीचा शोक आहे, कारण तो आपण व्यक्तीच्या कपड्याबद्दल शोक केल्यासारखा आहे असं प्रभुपाद तात्पर्य सांगतात. तर या अध्यायाला सांख्ययोग असं का म्हटलं याचं पण प्रभुपादांनी 55 नंबरच्या पान नंबर मध्येच दिलंय. सर्वोच्च अधिकारी भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितल्याप्रमाणे हा अध्याय आपल्याला भौतिक शरीर आणि आत्मा यांच्या पृथक्करणात्मक विवेचनाद्वारे आत्मसाक्षात्कारासाठी मार्गदर्शन करतो. तर पृथक्करणात्मक विवेचन आहे म्हणून त्याला सांख्ययोग म्हणतात. मी तुम्हाला भाजीचं उदाहरण दिलं. भाजीचं आपण कसं पृथक्करण केलं, बटाटा, चटणी, मीठ, तेल, पाणी, भांड हे पृथक्करण झालं आणि सगळं मिळून भाजी. तसं सांख्ययोगामध्ये काय हे पृथक्करण केलं जातं. पृथ्वी, अग्नी, आकाश, मन, बुद्धी, अहंकार, म्हणून या अध्यायाला सांख्ययोग किंवा ज्ञानयोग असं पण म्हटलं जातं. निष्काम कर्मयोगाचा मी मुद्दा इथे का घेतला, जेव्हा एखादा मनुष्य सकाम कर्माप्रती अनासक्त होऊन कार्य करतो आणि आत्म्याच्या संकल्पनेत दृढपणे स्थित होतो त्यालाच या प्रकारच्या साक्षात्कार प्राप्तीची शक्यता आहे. हे पान नंबर 55 वरची शेवटची ओळ. तर ही ओळ थोडीशी निष्काम कर्मयोगाची व्याख्या सारखी आहे. पान नंबर 55 वरती शेवटच्या ज्या दोन ओळी आहेत, एका ओळीमध्ये आपल्याला सांख्ययोग समजून जाईल आणि एका ओळीमध्ये निष्काम कर्मयोग समजून जाईल. सकाम कर्माप्रती अनासक्त होऊन, अनासक्ती ही खूप महत्वाची गोष्ट. आपण याच्यावरती विस्तारित चर्चा केली, त्याच्यामुळे आणखीन अधिक काही बोलण्याची गरज नाही. आपण पुढच्या श्लोकावरती जाऊ. श्लोक नंबर 2. इथे कृष्ण बोलत आहे. श्री भगवान उवाच कुतस्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम अनार्यजुष्टम अस्वर्ग्यम अकीर्तिम करम अर्जुन. तर इथे पहिल्यांदा भगवंतांना बोलण्यासाठी श्री भगवान उवाच हा शब्द आलाय. तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये भगवान या शब्दावरती भरपूर विवेचन देत आहेत की भगवान कुणाला म्हणायचं, परम सत्याचे किती स्तर आहेत. मी तुम्हाला हा जो श्लोक बोललो होतो ना, वदन्नित तत्वविदस, पान नंबर 56 वरती तुम्ही बघू शकता. तात्पर्यामध्ये 1.2.11 नंबरचा श्लोक आहे. तर परंतु प्रभुपाद काय म्हणतात, भगवान रूपाचा साक्षात्कार हा परम सत्याच्या साक्षात्कारामध्ये अंतिम साक्षात्कार आहे. परम सत्याचे पण 3 स्तर आहेत, ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. तर हे कुठून आलं तर श्रीमद भागवतमच्या या श्लोकामधून असं सांगण्यात येतं. तर मग याला समजावून सांगण्यासाठी आचार्यांनी एक उदाहरण वापरलं जातं आणि आपण गीता कोर्समध्ये दुसरं उदाहरण वापरतो. आचार्य उदाहरण वापरतात सूर्याचं. जो सूर्याची जी किरणं आहेत किंवा सूर्याचा जो प्रकाश आहे ते म्हणजे ब्रह्म किंवा ब्रह्मंड. आपण म्हणतो ना दिव्य प्रकाश अनंतामध्ये विलीन झाला. तो जे अनंत आहे, जो दिव्य प्रकाश आहे, जी
ती भगवंताच्या शरीराचा जो प्रकाश आहे त्याला ब्रह्मण म्हणतात. तर हे सूर्याचे प्रकाश. नंतर सूर्य नावाचा एक ग्रह पण आहे. तसं भगवंताच्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये जो वास आहे त्याला परमात्मा म्हटलं जातं. तर परमात्म्याची आपण सूर्याच्या ग्रहासोबत इथे तुलना करायची आहे. आणि सूर्याच्या ग्रहावरती जे सूर्यदेव आहेत, तसेच या परमसत्यामध्ये जे भगवंताचं स्वतःचं साकार स्वरूप आहे ते म्हणजे भगवान. तर हे परमसत्य समजण्याचे 3 स्तर आहेत. सूर्यकिरण, सूर्यग्रह आणि सूर्यदेव. तसेच ब्रह्मन, परमात्मा आणि भगवान. किंवा गीता कोर्समध्ये लोक रेल्वेचं उदाहरण देतात की दुरून येणाऱ्या रेल्वे गाडीचा प्रकाश, जवळ आल्यावर बघितलेले डब्बे आणि रेल्वे गाडीमध्ये प्रवेश केल्यावरती तिथे असणाऱ्या सुखसुविधा. हे व्यक्ती कसा हळूहळू त्याची जाणीव होते, तसंच परमसत्याचे पण असं जाणण्याचे 3 स्तर आहेत. हे तात्पर्यामध्ये पण प्रभुपादांनी स्पष्ट करून सांगितले. तुम्ही जर वाचन कराल तर अधिक तुम्ही समजू शकता. तर आणखीन समोर प्रभुपाद पान नंबर 57 वरती म्हणतात, सर्व प्रकारचे विद्यार्थी जरी परमसत्य एकाच विषयाच्या अध्ययनात मग्न असले तरी भक्त किंवा ज्यांनी परमसत्याच्या भगवान स्वरूपाचा साक्षात्कार केला आहे ते सर्वश्रेष्ठ अध्यात्मवादी आहेत. कारण की जे निष्काम कर्मयोगी, अष्टांग योगी, ज्ञानयोगी आहेत ते त्यांना ब्रह्मज्योतीचा साक्षात्कार करायचा असतो किंवा अष्टांग योगीला परमात्मा साक्षात्कार करायचा असतो. परंतु आपण भक्ती योगामध्ये भगवान साक्षात्कारासाठी प्रयत्न करतो. मग भगवान सर्वश्रेष्ठ आहेत असं का, आपण भक्ती करतो म्हणून श्रेष्ठ आहेत असं नाही. तर गीतेमध्ये आणि इतर शास्त्रामध्ये पण आधार येतो की ही जी ब्रह्मज्योती आहे ती भगवंतांचाच प्रकाश आहे. जसे की गीतेमध्ये एक श्लोक आहे, ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम अमृतस्य अवयस्य शाश्वतस्य च धर्मस्य, असा एक 14व्या अध्यायामध्ये मला वाटते श्लोक नंबर 26 किंवा 27 असावा. तर तो श्लोक काय सांगतो, ब्रह्मण ही प्रतिष्ठा अहम, जे ब्रह्मण आहे त्याची प्रतिष्ठा किंवा त्याचा आधार मी आहे. म्हणजे जी ब्रह्मज्योती आहे, जे लोक ब्रह्म निराकार ज्योतीमध्ये जायचं म्हणतात, कृष्ण सांगतात की त्याचा आधार मीच आहे. किंवा ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्माजी सांगतात, यस्य प्रभा प्रभवतो जगदंड कोटी, की यांची जी प्रभा आहे, जी ती प्रभा म्हणजे आपण म्हणतो ना या व्यक्तीची प्रभा किंवा त्याच्या शरीराचा प्रकाश किंवा तेज, तर हे जे कृष्णाचं जे तेज आहे ते ब्रह्मण आहे. आणि भगवंतांचं एक स्वरूप परमात्मा आहे, जे आपण मागच्या वेळेस पण 3-4 संदर्भ बघितले होते. कुणाला आठवतं? कदाचित तुम्ही नवीन अभ्यास करताय. जसे की सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो, नंतर उपद्रष्टा हनुमंताच. गीतेमध्ये 3-4 श्लोक आहेत, तिथे भगवंत सांगतात की परमात्मा माझं स्वरूप आहे. आणि सर्वात श्रेष्ठ जे स्वरूप आहे ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह, सच्चिदानंद विग्रह जो आहे तो भगवान साकार स्वरूपामध्ये आहे. असं परम सत्याला जाणण्याचे 3 स्तर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कधी समाजामध्ये तुम्ही ऐकाल की काही लोक निराकार वादाबद्दल पण बोलतात. तर हे निराकारवादी, ब्रह्मवादी, मायावादी कोण आहे त्याची आपण समोर चर्चा करणार आहोत. तर या श्लोकामध्ये भगवानवरती प्रभुपादांनी विवेचन केलंय. नंतर एक शब्द येतो अनार्य, तुझं जे हे वागणं आहे ते आर्य लोकांना शोभण्यासारखं नाहीये. तर भारतीय संस्कृती खूप प्रगत आहे, त्याच्यामुळे काही ब्रिटिशर लोकांनी त्याच्यामध्ये खास करून मला वाटते त्याचं नाव मॅक्युले का मॅकमिलन असं काहीतरी होतं, त्यांनी एक थिअरी दिली की पाश्चात्य देशातून आर्य लोक भारतात आले आणि त्यांनी आर्य संस्कृतीची स्थापना केली. याला आर्यन इन्व्हेजन थिअरी असं म्हटलं जातं. परंतु ही पूर्णपणे चुकीची थिअरी आहे. याचे बरेच प्रूफ आपल्या भक्तांनी पण YouTube वरती पण आहेत. कदाचित मी तुम्हाला एखाद्या वेळेस व्हिडिओ पाठवेल. कारण भारतीय लोक एवढे प्रगत आहेत की त्यांना पचलं नाही, म्हणून त्यांनी ही एक चुकीची थिअरी दिली. तर आर्य कोणाला म्हणायचं? आर्य म्हणजे अशी व्यक्ती की ज्याचं आयुष्य धार्मिक तत्वावरती अवलंबून असतं आणि ज्याच्या आयुष्याचा जो काय म्हणता येईल उद्दिष्ट हे मोक्ष आहे. अशा प्रकारे जे लोकांचं जीवन जगलं जातं अशा लोकांना आर्य म्हटलं जातं. तर आर्य कोणाला म्हणायचं हे आपण इथे बघितलंय, कारण श्लोकामध्ये अनार्य हा शब्द आला, याच्यावरून प्रभुपादांनी सांगितले. नंतर भगवान या शब्दाची जी व्याख्या आहे, कोणाला भगवान म्हणायचं, कारण इथे शब्द आला ना श्री भगवान उवाच, त्याची जी ही व्याख्या आहे ऐश्वर्यस्य समग्रस्य,
हे व्यासदेवांच्या वडिलांनी, त्यांचं नाव पराशर मुनी होतं. पराशर मुनींनी भगवान या शब्दाची व्याख्या केली आहे. तर त्या व्याख्येचे विवेचन प्रभुपादांनी पान नंबर 57 मध्ये दिलंय. संपूर्ण ऐश्वर्य, संपूर्ण बल, या सगळ्या गोष्टी पूर्ण प्रमाणामध्ये ज्या व्यक्तीमध्ये आहेत त्याला भगवान म्हणायचं. आणि आपण गीता कोर्समध्ये विस्तारित चर्चा केली, हे सगळे गुणधर्म केवळ कृष्णामध्येच आहेत. म्हणून खऱ्या दृष्टिकोनातून कृष्णालाच आपण भगवान म्हणू शकतो, इतरांना भगवान नाही म्हणू शकत. मग याचे काही संदर्भ प्रभुपादांनी तात्पर्य दिले पान नंबर 57 वरती. ईश्वर परमकृष्ण हा ब्रह्मसंहिते मधला श्लोक आहे. त्याच्यानंतर श्रीमद भागवतम मधला एक श्लोक सांगितलाय की सर्व जे इतर अवतार आहेत, की वामन अवतार, वराह अवतार, नरसिंह अवतार, हे सर्व कृष्णाचेच अवतार आहेत. कदाचित तुम्ही जे पहिल्यांदा क्लास ऐकत आहात त्यांना कदाचित हे नवीन वाटत असेल, परंतु श्रीमद भागवतम नुसार सर्व अवतार हे कृष्णापासूनच येतात. याचा आपण आधी पण चर्चा केली होती की 3 विष्णू कसे येतात, कुठल्या विष्णूपासून कुठल्या अवतारांची निर्मिती होते. तर इथे एक हा संदर्भ दिलाय, एते चांश कला पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं. कृष्णच केवळ भगवान स्वयं आहेत, इतर भगवंतांचे विस्तारित रूप आहेत. त्याचा एक संदर्भ प्रभुपादांनी दिलाय. आर्य म्हणजे काय याची व्याख्या प्रभुपादांनी पान नंबर 57 वरती शेवटच्या ओळीमध्ये दिली आहे. आणि अनार्य कोणाला म्हणायचं, ज्या लोकांना भौतिक बंधनातून मुक्त कसे व्हावे याचे ज्ञान नसते त्यांना अनार्य म्हटलं जातं. तर अशा रीतीने कर्तव्यभ्रष्ट होणे एखाद्याला आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्यास सहाय्यकर होणारच नाही. कारण अर्जुन हे स्वतःचं कर्तव्य करत नव्हता, म्हणून असं प्रभुपाद सांगतात की आपलं कर्तव्य त्याग करणं हे आर्य व्यक्तीला शोभण्यासारखं नाहीये. कारण याच्या मागचं विज्ञान काय आहे, जेव्हा व्यक्ती आपले विहित कर्म करतो, समजा गृहस्थाने गृहस्थाचं केलं, क्षत्रियाने क्षत्रियाचं केलं आणि निष्काम भावनेने जर कार्य केलं तर हळूहळू त्याला आत्मज्ञानाची प्राप्ती होते. परंतु अर्जुन जर ते क्षत्रियाचं कर्म सोडून द्यायचं म्हणतोय, म्हणून प्रभुपाद थोडंसं टीका केल्यासारखं पान नंबर 58 वरती काही ओळी लिहितात. तर आता 9:15 झाले, आपण इथे थांबूया. पुढच्या रविवारी आणि सोमवारी या अध्यायामध्ये आणखीन आपण समोर जाऊया. आधी पण आपण अभ्यास केलेला असल्यामुळे थोडीशी स्पीड वाढवली तरी काही हरकत नाही. तर आजच्या चर्चेमध्ये कोणाला काही प्रश्न आहे?